नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग. सर्वांचं आपल्या आजच्या 5व्या दिवसाच्या सेशनमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम 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 यू ऑल. सो बघा, सोमवारी तुम्ही सुरुवात केली होती. फर्स्ट टाइम मला बघितलं होतं. मनात खूप शंका कुशंका असतील नाही का, काय शिकायला भेटणार काय नाही, होतं की नाही डाऊट. आता ठीक आहे, थोडा ट्रस्ट आला, विश्वास आला, व्यक्ती कशी आहे, आवडलं जितकं शिकवलं. 4 दिवसात जेवढा आपण अभ्यास केला, आता त्याची प्रॅक्टिकल करायची वेळ आलेली आहे. ओके, आता इथून पुढे त्याच्या शक्तिपात ज्यांचाही झाला आहे, तुम्ही आता प्रॅक्टिसेस करू शकतात. ज्यांनीही काल मला मेसेज केला अगोदर, त्यांना नोट्स मी पाठवल्या होत्या. आल्या का नोट्स सगळ्यांना? कुणाला आल्या? आल्या, व्हेरी नाईस. ठीक आहे, आवडल्या. हा, कशा आहे सगळं सांगेल. आता नोट्स बघूनच करायचंय तुम्हाला. ज्यांनाही नाही आल्या, हा, ज्यांना नाही आल्या, तुम्ही सूचना फॉलो करत नाही, ग्रुपवर सांगितलं आहे, व्हॉट्सअप मला मेसेज करा आणि नाव सर्टिफिकेट पाठवा, तरच येईल. असं कसं येईल? मला कसं माहिती तुमचं नाव काय आहे सर्टिफिकेटवर काय टाक? ओके, चला ठीक. दुसरं, आता जी ही मी प्रॅक्टिस सांगेल, खूप सुंदर प्रॅक्टिसेस आहे. आज आपण खूप काही शिकणार आहे, बरंच काही सिलेबस आहे. सगळं प्रॅक्टिकल कसं करायचं, काय करायचं, नीट लक्ष देऊन बघत जा. नंतर रेकॉर्डिंग बघायची, नोट्स तुमच्याकडे असतातच. ओके, चला आता आपण एक एक करून शिकायला घेणार आहे, प्रॅक्टिकल करणार आहे. नंतरून तुमचं मनी रिच्युअल्स वगैरे लास्टला घेऊया. चला, थँक्यू. छान नोट्स आहेत माझ्या. नोट छानच असतात, बेसिक ऍडव्हान्स सगळ्या कोर्सच्या. 1 मिनिट, हा, मी तुम्हाला पहिली आपली फाईल कुठली होती, लेट मी चेक. हा, ओके. बघा, आता ज्यांना नाही आलंय त्यांना येऊन जाईल, टेन्शन घ्यायचं नाही. सध्या मी जे करतोय मला बघून करा. ओके, ज्यांना आलंय त्यांच्याकडे असतं ते. ओके, चला. तर रेकीला कधीही कॉल करायचा, तर तुम्ही पुढे जाऊन अन्न चार्ज करा, पाणी चार्ज करा, तुमच्या घरातले प्लांट्स आहे त्यांना रेकी द्या, ॲनिमल्स आजारी आहे त्यांना रेकी द्या. लक्षात घ्या, रेकी लेवल 1 म्हणजे तुम्ही 10%च्या उपचार क्षमतेने कुणाचे करू शकतात उपचार. लेवल 2 मध्ये 50% होते, लेवल 3 ला 100 होते. जितके आहे निसर्गाने, परमेश्वराने कसं आहे तुमच्या जीवनात मी आलो आहे, करा जोपर्यंत तुमचा लेवल 2 चा होत नाही. जास्त एनर्जी पाहिजे तर पुढचा कोर्स करा. तर कधीही रेकीला कॉल करायचा आहे, पाणी अन्न काही चार्ज करायचं आहे. अन्न चार्ज करायचं शेवटी शिकू. काही चार्ज करायचं असेल, सरळ सरळ रेकीला कॉल करणं खूप सोपं आहे. कसं आहे बघा, मी स्वतःचा आभारी आहे, स्वतःची आभारी आहे. करा तुम्ही, मग तुम्हाला रेकीला कॉल करायची प्रॅक्टिस होईल. तिथे लिहिलेलं आहे. चला, दोन्ही हात रब करा. मला नका बघू, तुम्हाला प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. मी स्वतःची आभारी आहे. माता पिता, बघा पहिलं आहे ज्यांच्या नोट्स आले, माता पिता, सर्व गुरु आणि ईश्वराचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत. दोन्ही हात तळवे आकाशाकडे, दोन्ही हात असे. आणि बघा, अनंत स्रोतातून वाहत येणारी, अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आता माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. ओके, त्याच्यानंतर दरवेळेस करताना 1 2 3 प्रोसेस करायची नाही. 1 2 3 प्रोसेस तुम्ही आठवड्यातून एकदा करा, 3 दिवसातून एकदा करा. जसं तुम्हाला वाटलं की खूप निगेटिव्हिटी तुमच्या अवतीभोवती आहे, तेव्हा तुम्हाला सेल्फ प्रोटेक्शन. दुसरं, 1 2 3 प्रोसेस, ही जी प्रोसेस कधी करायची, शक्यतो लेवल 1 मध्ये स्वतःचीच हिलिंग करा. पण जर गरज आलीच तर तुम्ही इतरांना हिलिंग करू शकतात. घरातील व्यक्ती, बाहेर नका जाऊ, घरातील तुमच्या ब्लड ग्रुपचे सदस्य आहे. मग कुणाला हिलिंग करायच्या अगोदर काय करायचं, मग 1 2 3 प्रोसेस करून घ्यायची. जर समोरच्याची गरज पडलीच तर, एखादा खूपच आजारी आहे, तर मग सेम जसं हात तळ, डावा हात खाली, उजवा हात वर, तिथे लिहिलेलं आहे. पहिली प्रोसेस आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. असं अंदाजे 21 वेळेस बोलायचं आहे. ओके, त्याच्यानंतरून उजवा हात खाली, डावा हात वर. ओके, परत त्याच्यानंतरून क्लॉकवाईजच फिरवायचा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. का बरं करायचं आहे तळ हाताला? कारण
पुढे जाऊन रेकी तुम्ही हातानेच द्यायचे, इथले चक्र बॅलन्स पाहिजे की नाही म्हणून ऊर्जान्वित करायचे आहे. जे हे मास्टर लेवलचे स्टुडंट इथे बसलेले आहेत, कुठून शिकून आले असतील, सरळ चोकुरे डायकिम्यू चोकुरेचं सँडविच बनवूनच करायचं आहे. परत उजव्या हातावर चोकुरे डायकिम्यू चोकुरेचं सँडविच बनवूनच हे अफर्मेशन द्यायचे आहे. तर लेवल 1 स्टुडंटच बोले झालं. आता हात चक्र तुमचे झाले. त्याच्यानंतर सेम डोक्यावर हात, चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा. ओके. त्याच्यानंतर नाभीसाठी, नाभीशी तुम्ही सगळ्यांशी कनेक्टेड असतात, तर तुम्ही नाभीला करायचं आहे. ते चक्र पण महत्वाचं आहे. तर अगेन हात घ्यायचा, चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. झालं. 1, 2, 3 आणि 4. चौथी प्रोसेस, स्वतःला अफर्मेशन, दोन्ही हात कप शेप मध्ये हृदयासमोर. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. माझे संपूर्ण शरीर आणि औराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. होईल काय, तुमच्या अवतीभोवती एक प्रोटेक्शन शिल्ड तयार होईल, न दिसणार. मी आधीच सांगितलं आहे, खूप सगळ्या ऊर्जा असतात, आपल्याला समजत नाही. तर तुमच्या अवतीभोवती एक प्रोटेक्शन शिल्ड तयार होईल. इवन तुम्ही काही रिस्की काम करत आहे, महत्वाचं काम करत आहे, कुणाला इंटरव्ह्यू घेणार आहे, तर त्याच्या आधी एक स्वतः समोर असं स्वतःला अफर्मेशन द्यायचं, तुमचा ओरा छान होतो. ओके. कोर्टाची केस लढायला चालले आहेत, काही कठीण प्रसंग आहे, तर स्वतःला असं प्रोटेक्ट करून घ्यायचं, शिल्ड बनवून घ्यायचे. जेव्हा गरज पडेल तेव्हाच करायचं, रोज करायचं नाही. आता याच्या पुढच्या प्रोसेस रोज करायच्या आहेत. खूप सुंदर आहे. तर आता सगळ्यांनी प्रॅक्टिकल करायचं, मला सगळे दिसले पाहिजे. सेल्फ ओरा क्लिन्झिंग. बघा, एक लक्षात घ्या, नेहमी लक्षात ठेवा, शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात ठेवा, तुम्हाला वाचवायला कुणीच येणार नाही. तुम्हाला तुम्ही तुम्हाला स्वतःला प्रोटेक्ट करायचंय, स्वतःचे काम स्वतःच करायचे आहे. परमेश्वर, भगवान कृष्ण, बुद्ध, येशू ख्रिस्त येतात, सांगून जातात. करायचं काम आपल्यालाच असतं, ते फक्त गाईड करायला येतात. तर काम तुम्हालाच करायचं आहे. ओके. तर काय करायचं आहे, आता तुम्हाला स्वतःचा ऑरा क्लिन्झिंग करायचं आहे. तुमच्यातले पितृदोष, नजर दोष, काही ब्लॅक मॅजिक असेल, पैशा संबंधित अडथळे असतील, रोजच्या रोज तुमचा ऑरा क्लिन्स करायचा आहे. ओके. आता कशासाठी करायचा, बघा, ऑरा क्लिन्झिंग खूप महत्वाची असते. ओके. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. तुम्हाला थांबा. बघा, ऑरा क्लिन्झिंग का जास्त महत्वाची आहे. जसं तुम्ही धुलीकण बघितले आहेत ना, धुलीकण कसे असतात, जेव्हा सूर्याचा प्रकाश येतो, बारीक बारीक धुलीकण दिसतात की नाही, सर्वांना सांगा मला. असतात धुलीकण, बघितलेत की नाही सूर्याच्या प्रकाशात. आता तुम्ही इथे बसले आहेत, इथे धुलीकण आहेत की नाही, फक्त तुम्हाला दिसत नाही. तिथे आहेत ऑलरेडी धुलीकण आहेत, पण तुम्हाला दिसत नाहीत, कारण तसा सिनारिओ क्रिएट झाला नाही. बरोबर. तसंच तुमच्या ऑरामध्ये ह्या सगळ्या निगेटिव्ह एनर्जी असतात, तुम्हाला दिसत नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, सेल्फ ओरा क्लिन्झिंग करायचं आहे. ओके. तर काय करायचं, आता सर्वात अगोदर नोट्स मध्ये लिहिलेलं आहे, आपण एक एक करून करायचं आहे. सर्वात अगोदर काय आहे, ग्रहदोष. तर बघा, काय करायचंय तुम्हाला आता, सरळ. आता सारखं सारखं 1, 2, 3 प्रोसेस करायची नाही. जेव्हा तुम्ही मेडिटेशनला बसाल, मी 7 चक्राचं मेडिटेशन सांगणार आहे. आता रेकीला कॉल करायचा सोपा आहे, हात रब करायचे आणि सरळ एकदा तुम्ही रेकीला कॉल केला, मग प्रत्येक वेळेस करायची गरज नाही, एकदाच करायचं आहे. ओके. आता तुम्ही ऑलरेडी केला आहे. ओके. हात डोक्यावर घ्या, सर्वांनी करा माझ्या मागे, इथे पकडा. आता इथून हात खाली खाली रूट चक्रापर्यंत घ्यायचा आहे, डोक्यापासून मांडीपर्यंत, हळूहळू. आणि माझ्या मागचं अफर्मेशन बोला. चल, जर माझ्या मनमस्तिष्क, 7 चक्र, फुल बॉडी आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने ग्रहांचे नकारात्मक प्रभाव असतील, ते सर्व नकारात्मक प्रभाव माझ्या हातामध्ये येत आहे, असं हळूवार 3दा करायचं आहे.
ओल्ड स्टुडंट डबल चोकरी शिवाय करायचं नाही. डबल चोकरी टाकायचा आणि मग तुम्हाला करायचं आहे. हा चला 3दा करा. इथे मी स्क्रीनवर आहे, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी बोलत आहे. ओके, बोला. हे बघा, करा. माझ्या मनमस्तिष्क 7 चक्र फुल बॉडी औरामध्ये कुठल्याही कारणाने ग्रहांचे नकारात्मक प्रभाव असतील, सर्व नकारात्मक प्रभाव माझ्या हातामध्ये येत आहे. आणि काय बोलायचं बघा, एक फूक मारा अशी आणि बोलायचं, या सर्व नकारात्मक ऊर्जांना मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. काय बोलायचं, या सर्व नकारात्मक ऊर्जांना मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. नष्ट नाही बोलायचं, कारण एनर्जी कधी क्रिएट होत नाही, नष्ट होत नाही, ती फक्त त्याचा रूप बदलते. ओके, असं 3 वेळेस करायचं. 3 वेळेस झालं, दोन्ही हात कप शेप मध्ये घ्या, असे हृदय चक्रासमोर ठेवा आणि ऍफर्मेशन द्या स्वतःला. मी माझ्या जीवनात आता ग्रहांच्या फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जांचाच उपभोग घेत आहे. मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी ग्रहांच्या फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जेचाच उपभोग घेत आहे. ओके, असं 3दा करायचं आहे. झालं, ग्रहांचा प्रॉब्लेम संपला. जसं तुम्ही स्वतःला म्हणाल तसंच होणार. तथास्तु तथास्तु तथास्तु, म्हणून मी प्रॅक्टिकल घेतले होते. ओके, त्या दिवशी उगीच नाही, तो दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिकल घेतलं होतं. ओके, पहिल्याच दिवशी घेतलं होतं आहे. आता ग्रहांचं झालं. आता पितृदोष. जेव्हा आपला जन्म होतो तर मेडिकल सायन्स काय बोलतं, आपल्याबरोबर आपल्या बऱ्याच पिढ्यांचा DNA असतो. तसंच त्यांचे कर्मही असतात, कधी कधी आपल्याला ते फेडायला लागतात. ओके, त्यांचं काही ना काही असतं आपल्याबरोबर. त्याच्यामुळे काय करायचं, परत हात रब करा, डोक्यावर घ्या, बोला हळूहळू. जर माझ्या मनमस्तिष्क 7 चक्र फुल बॉडी आणि औरामध्ये, जर माझ्या 7 चक्र औरा बॉडीमध्ये कुठल्याही कारणाने माझ्या पूर्वजांचे नकारात्मक प्रभाव असतील, माझ्या पूर्वजांच्या नकारात्मक ऊर्जा असतील, सर्व ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे. आणि नकारात्मक ऊर्जा असतील तर तुमचे हात जड वाटायला लागतील ऑटोमॅटिक, नसतील तर हलकेच वाटतील. सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये येते आणि यांना मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. ओके, आपण 3दा करू, परत एकदा सगळ्यांनी करा. चला. जर माझ्या मनमस्तिष्क 7 चक्र फुल बॉडी आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने माझ्या पूर्वजांचे काही दोष असतील, काही नकारात्मक ऊर्जा असतील, सर्व नकारात्मक ऊर्जा आता माझ्या हातामध्ये येत आहे. आणि या सर्व नकारात्मक ऊर्जा मी फूक मारा, ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. ओके, असं करायचं 3दा. हात कप शेप मध्ये समोर, ऍफर्मेशन द्या. आता मी माझ्या सर्व पूर्वजांच्या फक्त आशीर्वादांचाच उपभोग घेत आहे. मी माझ्या जीवनात माझ्या पूर्वजांचा फक्त आशीर्वादांचाच उपभोग घेत आहे. काही म्हणा. ओके, किंवा मला बॉडी सकारात्मक आहे असं बोललं तरीही चालेल. झालं पूर्वजांचं. आता तिसरं आहे, कोणी काही केलं असेल, ब्लॅक मॅजिक केलं असेल, नजर दोष केला असेल, त्यांच्यासाठी बोलायचं. ओके, त्यांच्या एनर्जीज असतात. कोणी बॅड इंटेन्शन करतं, कोणी जाणून बुजून करतं, कोणी न कळत करतं. ओके, सगळेच पर्पजली नाही करत, काही जाणून बुजून जेलसी असेल, काही भावना असतील. चला, हात रब करा लगेच वरती डोक्यावर. जर माझ्या मनमस्तिष्क 7 चक्र फुल बॉडी आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने ब्लॅक मॅजिक, नजर दोषच्या ऊर्जा असतील, त्या सर्व ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे. आणि हाताकडे फील करायचं, जर जड झाले तर तिथे ऊर्जा असते. आणि या सर्व नकारात्मक ऊर्जा मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. पुन्हा एकदा. जर माझ्या मनमस्तिष्क 7 चक्र फुल बॉडी आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने नजर दोष, ब्लॅक मॅजिकच्या ऊर्जा असतील,
त्या सर्व ऊर्जा आता माझ्या हातामध्ये येत आहे आणि या सर्व ऊर्जांना मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. आणि त्याच्यानंतरून अफर्मेशन द्यायचं. असं 3 वेळेस करा. मी 2 वेळेसच घेतोय, क्लास मोठा होतो म्हणून. हात घ्यायचा कप शेप मध्ये. आता माझं संपूर्ण शरीर आणि ओरा सकारात्मक ऊर्जेने भरलेलं आहे. माझं संपूर्ण शरीर आणि ओरा सकारात्मक ऊर्जेने भरलेलं आहे. ओके, हे झालं तिसरं. चौथं शेवटचं लास्ट. जीवनामध्ये पैसाही महत्वाचा आहे, कारण पैसा सर्व काही तर नाहीये, पण पैसा तेवढा गरजेचाही आहे. ओके, आता आर्थिक लेवलवर परत हात रब करा डोक्यावर. जर माझ्या मनमस्तिष्क 7 चक्र फुल बॉडी आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने पैशांचे काही ब्लॉकेजेस असतील, आर्थिक अडथळे असतील, त्या सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे. माझ्या शरीर आणि औरातील पैशासंबंधीच्या आर्थिक समस्येच्या सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे आणि त्या नकारात्मक ऊर्जा मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. पुन्हा एकदा करूया. हात वरती. जर माझ्या मनमस्तिष्क 7 चक्र फुल बॉडी आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने पैशासंबंधीच्या काही नकारात्मक ऊर्जा असतील, आर्थिक ब्लॉकेजेस असतील, सर्व ब्लॉकेजेस आता माझ्या हातामध्ये आणि या सर्व ऊर्जांना मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. शेवटी काय करायचं आहे, दोन्ही हात कप शेप मध्ये समोर. आता मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी अनलिमिटेड अबंडन्स, प्रॉस्परिटी आणि लक्झरीचा उपभोग घेत आहे. मराठीत सांगतो. आता मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी भरभराटीचा आणि अमर्याद पैशाचा उपभोग घेत आहे. ईश्वरा असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच. ओके, हे तुम्हाला करायचं आहे डेली बेसिसवर. कारण काही ना काही नेहमीच ऊर्जा चांगल्या असतील असं नाही, तर रोज ते क्लिन्झिंग करायचं आहे. समजलं? कसं वाटलं? याच्या पुढच्या प्रॅक्टिस अजून छान आहे. आवडलं? करणार रोज. करायचं तुम्हालाच आहे. वाचवायला कोणी येणार नाही. सगळे संत महात्मे सांगून जातात, प्रॅक्टिस आपल्याला करायची असते. तुमचं काम तुम्हालाच करायचं आहे. नेहमी एखाद्याची काठी धरून चालायचं नाही. ओके, कुणाच्या हे बनायचं नाही. सपोर्ट घ्यायचा नाही, आपणच आपलं काम. आता याच्याहून छान. आता पुढची प्रॅक्टिस खूप सुंदर आहे. आता तुम्ही घरातील प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्तीला एनर्जी द्यायची आहे. तर रेकीमध्ये याला बोलतात ची बॉल. मी तुम्हाला एनर्जी बॉल कसं बनवायचं ते आता शिकवणार आहे. सर्वप्रथम बघा, तुम्हाला एक हिंदीवालं पीडीएफ पण आलं असेल, तर हिंदीसाठी मी ते ठेवत असतो, मराठीत नाही बनवत. 1 मिनिट आपण बघूया इथे. तर हे नीट वाचा, खूप छान आहे, त्याच्यात सगळी माहिती आहे. आणि असं नाही की आपल्या लोकांना हिंदी समजत नाही. आपण पिक्चर बघायला जातो, सगळे बघतो आणि मग इथे बोलतात सर नोट्स द्या, नोट्स द्या. 1 मिनिट. हे बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, एक एनर्जी क्रिएट करायची. तर रेकीची ऊर्जा होईल आणि तुमच्या हातामध्ये असा एनर्जीचा बॉल तयार होईल. काय करायचं बघा, रेकीमध्ये याला ची बॉल बोलतात आणि खूप सुंदर काम करतो. तुमचं इंटेन्शन महत्वाचं. आता काय करायचं आहे, आपण लाडू बनवतो ना, तसं करायचंय. ओके, बघा आता फॅमिली मेंबर आणि स्वतःसाठीच आहे. 3 बॉल बनवायचे आहेत. एक फुटबॉल, दुसरा फॅमिली स्वतःसाठी आणि तिसरा आहे पूर्ण विश्वासाठी. तर खूप छान, तुम्हाला आवडेल, करून बघायचं आहे. चला, दोन्ही हात रब करा. करा, खूप मजा येते सर्वांनी. आता हात मीना मॅम हात करा. हे बघा, खूप छान आहे. सोडायचं. हे बघा, दोन्ही हात रब करा. आता काय करा, लाडू बनवतो ना, थोडे बाजूला घ्या. लाडू बनवतो तसं करा बरं. छोटा लाडू, बुंदीचा लाडूच्या शेपचा करा बरं. असं असं करा स्लोली. मागे पुढे, मागे पुढे, असं मागे पुढे खालीवर, मागे पुढे खालीवर. बघा, तुम्ही असं लाडू बांधतायत. करा. आता थोडा मोठा शेप करा, जसा क्रिकेटच्या बॉल एवढा करा. आता थोडं करा. आणि बघा, असं करत असताना तुम्हाला इथून इथे एनर्जी जाणवेल काहीतरी. काहींना जाणवते, काहींना नाही. ओके, आता फुटबॉल शेपचा करा, अजून बाहेर या. आता असं करा. बघा, ती एनर्जी जाणवते. ओके,
आता असा एक एनर्जी बॉल क्रिएट होतो आणि मग तुम्ही असं असं केलं, थोड्या झाल्यानंतर थांबून घ्यायचं, आता थांबायचं किंवा असं असं स्विंग करत राहायचं. जे मास्टर लेवलचे स्टुडंट आहे, थर्ड आय चक्राने एक चोपुरे त्याच्यावर काढून घ्या आत्ता करत असतील तर. ओके, आता तुम्ही काय करायचंय नवीन स्टुडंट, आता आहे एनर्जी बॉल, जस्ट इंटेन्शन द्या. बघा माझ्या मागे बोला, हा एनर्जी बॉल, बोला माझ्या मागे एनर्जी बॉल. आता मी माझं घरच्यांचं नाव घेईल, माझं घेईल, तुम्ही तुमच्या घरच्यांचं घ्यायचंय, लगेच घ्यायचंय. चला, आता हा एनर्जी बॉल, मी सचिन, माझी पत्नी रिया, मुलगी समायरा, भाऊ, भावाची पत्नी, आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांच्यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर हा एनर्जी बॉल ती ग्रहण करत आहे. असं 3दा बोलायचं आहे. ओके, तर खूप मोठं वाक्य झालं, वाचून करा. ओके, इथे वाचून करा, ज्यांना नोट्स नाही आल्या कन्फ्युजन होत. ओके, पहिला बॉल बघा, हा एनर्जी बॉल मी, माझी पत्नी, माझी मुलगी, आई वडील, भाऊ बहीण, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांच्यासाठी आहे. त्यांच्यामध्ये जर कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर सर्व नकारात्मकता ह्या एनर्जी बॉलमध्ये ओढली जात आहे किंवा बॉल ग्रहण करत आहे. आणि काय करायचं, एक फूक मारायची, ही सर्व नकारात्मक ऊर्जा मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. ओके, असं करायचं आहे. तुम्हाला वाटेल खूप वेळ होतो, या सगळ्या गोष्टींना 5 मिनिट पण लागत नाही नंतर तुम्ही प्रॅक्टिस केली. हा झाला फुटबॉल. ते फुटबॉल, आता त्यांना एनर्जी द्यायची आहे आणि घरातील सर्व प्रकारच्या वस्तू जेव्हा बोलेल तर तुम्हाला लोकांनी वारले असतील त्यांची नावं नाही घ्यायची सध्या. आणि बघा लक्षात घ्या, कुणाची नावे घ्यायची, जे सध्या तुम्ही राहत्या घरात आहे. आता तुमचे भाऊ बहीण गावाला गेले ते तर त्यांचं नाव नाही घ्यायचं, सध्या घरात जे जे लोक आहेत तुम्ही ज्या वास्तूमध्ये आहे त्यांचं घ्यायचं होतं. आणि वस्तू बोलताना मिक्सर, फ्रीज, टीव्ही सगळं इमॅजिन करायचं ते बॉलमध्ये, व्हिज्युअलायझेशन. मग ते वस्तू सारख्या सारख्या खराब होणार नाही. तुमचा मिक्सर सारखा खराब होतो, फ्रीज खराब होतं, मशीन, आणि इमॅजिन करायचं. ओके, चला परत हात रब करा, बुंदीच्या शेपचा, थोडा मोठा, परत थोडा मोठा, थोडा केल्यानंतर जाणवल्यावर ऊर्जा जाणवतील थांबायचं. हा एनर्जी बॉल, आता तुमच्या घरच्यांची नावं घ्या, मी सचिन, माझी पत्नी रिया, मुलगी समायरा, भाऊ सागर, आई वडील, भावाची पत्नी, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने. आता सर्वांना इमॅजिन करायचं एवढं बोलल्यावर, सगळ्यांना सर्व प्रकारची वस्तू, सर्व प्रकारची वाहने यांना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य प्रदान करत आहे. हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल मी, माझी पत्नी, आई वडील, भाऊ, मुले यांना, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि वाहने यांना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि काय करायचं, आता एक फूक, जिथे तुम्ही मेडिटेशनला बसाल मांडी घालून खुर्चीवर कुठे, एक फूक मारायची अशी घरातच, घरात अशी, आणि बघायचं ती एनर्जी, तो प्रकाश तुमच्या बेडरूम मध्ये, किचन मध्ये, वरची रूम, खालची रूम, संपूर्ण घरात पसरत आहे, सर्वांना पसरत आहे, असं इमॅजिन करायचं आहे. व्हिज्युअलायझेशन म्हणून शिकवलं होतं पहिल्या दिवशी, हेच सांगितलं होतं की लास्ट डेला काम आहे. व्हिज्युअलायझेशन, ऍफर्मेशन, सबकॉन्शियस माइंड खूप महत्वाचं आहे. ओके, पहिला दिला, दुसरा तुम्ही घरच्यांना हिलिंग दिली. तिसरा बॉल, तिसरा बॉल कशासाठी द्यायचा आहे, तिसरा बॉल संपूर्ण पृथ्वीला द्यायचा आहे. आता संपूर्ण पृथ्वीला का द्यायचा आहे, बघा आपण सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहोत. कोविड काळामध्ये बघितलं ना, चायनाच्या एका माणसाने ला शिंक आली, त्याचा आजार, आपण काय पूर्ण पृथ्वीवरच्या लोकांना कोविड झाला, बरोबर. आपण सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहे. तुमच्या घरात जेही बनतं, आता समजा सकाळी चहा बनला, ती साखर कशी आली चहामध्ये टाकण्याची, कोणीतरी ऊस पिकवला, कारखान्यात आला, कारखान्यात लोक होते,
किराणा दुकानात आला, तुम्ही घेतला, किती लोक एकमेकांशी कनेक्टेड आहे. संपूर्ण पृथ्वीला हिलिंग द्यायचे. विपश्यनामध्ये याला मेटा भावना बोलतात. मेटा म्हणजे सर्वांना हिलिंग, मैत्रीपूर्ण संबंध, सर्वांना, संपूर्ण पृथ्वी. आणि बघा, तुमच्या सोबत तुमचे एंजल्स असतात, जरी माहिती नसेल, तुमचे कुलदैवत असतात, तुमच्या गावचे देव असतील, कोणी असेल तुमच्याबरोबर, आराध्य दैवत असेल, सगळ्या एनर्जी तुमच्या बरोबर असतात. सगळ्यांना हिलिंग द्यायचे. आता शेवटचा बॉल खूप सुंदर आहे. तो करायचा कधी आधी बघा. चला माझ्या मागे बोला. बोला, खूप सुंदर आहे, करा, हात रब करा. बनवा लाडू, बॉल बनवा. मजा येते नंतर करायला. हा शेवटचा बॉल करायला खूप छान वाटत. ओके, बॉल झाला. अ, बाकीचे स्टुडंट मास्टर लेवलचे चोकुरे टाकून द्या थर्ड आय. ओके, थांबलं. आता बघा, ऍफर्मेशन्स. हा एनर्जी बॉल, हा एनर्जी बॉल मी पृथ्वीवरील सर्व सजीवांना देत आहे. हा एनर्जी बॉल पाण्यातील, जमिनीवरील आणि आकाशातील सर्व सजीवांना, दृश्य आणि अदृश्य शक्तींना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. परत बोला स्लोली. हा एनर्जी बॉल, माझ्या मागे बोला, हा एनर्जी बॉल मी पृथ्वीवरील सर्व सजीवांना प्रदान करत आहे. पाण्यातील, जमिनीवरील आणि आकाशातील सर्व सजीवांना, दृश्य आणि अदृश्य शक्तींना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि काय करायचं, आता फूक नाही मारायची. काय करायचं, हात असा मोठा करायचा आणि कल्पना करायची तुमच्या हातातून ती एनर्जी संपूर्ण विश्वात पसरत आहे. शक्य असेल हा एनर्जी बॉल जेव्हा तुम्ही टेरेसवर असाल तर करा, घरातून केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. टेरेसवर असेल तर करा. होतं काय, माझे मास्टर लेवलचे स्टुडंट आहेत, त्यांच्या हातातून खूप एनर्जी फ्लो होत असते, बोलता सर ते थांबतच नाही. मग त्यांना तोच उपाय आहे, जायचं वरती, देऊन टाका सर्वांना, मग त्यांना 5-10 मिनिटांनी खूप छान वाटतं. ओके, मेटा भावना बोलतात. तर हे करायचं आहे, नोट्स मध्ये आहे, नंतर वाचून घ्या. ओके, ज्यांना नाही भेटलं येऊन. आवडला बॉल? कशी वाटली प्रॅक्टिस? करायचं इतर बघा, आपण नेहमी इतरांचं घेतो, देतो का? आपल्याकडे गाणं आहे ना, दुनिया ने हमको दिया क्या, दुनिया ने, तर तसं नाही ते गाणं आहे, तसं नसतं. आपण सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहे. ओके, तर नक्की करा. हे बघा, ही जी प्रॅक्टिस केली ना, तुम्हाला इनर लेवलवर म्हणजे आत्मिक लेवलवर खूप छान वाटेल. तो तुमचा दिवस इतकं सुंदर जाईल की खरंच तुमच्याकडून झालं. अजून एक का करायचं आहे, हे लोक खूप कमी करतात. सर्वांना एनर्जी का देतात बघा. तुम्हाला माहिती नसेल, ह्या पृथ्वीवर संत महात्मा आहे म्हणून पृथ्वी टिकून आहे. आपल्यासाठी कोणी बाबा हिमालयात बसलेला आहे. आता आमच्या कुंभमेळ्यात नाशिकला खूप बाबा लोक येतील, खूप असतात ज्ञानी पुरुष, ते हिमालयात बसून काय करतात, संपूर्ण पृथ्वीसाठी प्रार्थना करतात, हिलिंग करतात, मेडिटेशन करतात. तर खूपच कमी आहेत असे संत महात्मे. तर तुम्ही त्या कॅटेगरीत येतात. तुम्हाला वाटतं का तुमच्या आजूबाजूचे लोक रोज पृथ्वीला हिलिंग देत असतील? नाही. तुम्ही करायचं आहे, तुम्ही त्या कॅटेगरीत येणार, स्पेशल कॅटेगरीत नेहमी राहायचं. ओके, सामान्य जनरल कॅटेगरीत नाही राहायचं, हायर क्लास. ओके, करा, खूप छान वाटेल. आता मेडिटेशन. मेडिटेशन कसं करायचंय, 7 चक्रा मेडिटेशन आपण बघणार आहे. ओके, सर्वांना फाईल आले, ज्यांना फाईल आली नाही येऊन जाईल. ओके, नेक्स्ट, काहींची फाईल ओपन होत नाहीये, ज्यांची ऑडिओ फाईल ओपन होत नाही मला मेसेज करा, मी नवीन फाईल देऊन टाकेन. ओके, काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे झालं असेल. आता 7 चक्राचं मेडिटेशन कसं करायचं, तर ज्यांनी ज्यांनी नोट्स बनवले नव्हते तर त्यांच्यासाठी नोट्स मध्ये आपले ऑलरेडी आहे की ना, मी एकदा चेक करतो. हा, हे बघा, याच्यामध्ये मग सगळी माहिती तर नाही आहे. रूट चक्राची पोझिशन, इथे लाईट लागले नाही ना, त्याची पोझिशन, कलर, बीज मंत्र आहे. ओके, आता काय करायचं आहे, हे सगळे चक्राचे फोटो दिले आहेत, नंतरून बघून घ्या. ओके, आता मला सांगा, एक ऑडिओ फाईल प्ले करेल, त्याचा आवाज येतो की नाही मला सांगा. हा, एक
येतोय आवाज? परफेक्ट. आता हा आवाज लम आहे, लम रूट चक्राचा. जे मेडिटेशन लागेल ना त्याच्यात काहीच नाही, फक्त मंत्र आहेत. लम तर 3 मिनिटं चालेल हा. पुढचे 3 मिनिटं चालणार आहे. तिथं हात ठेवायचा आहे रूट चक्रावर. तो 3 मिनिटानंतर तो आवाज लमचा वम होऊन जाईल. वम, वम स्वादिष्टांचा. लगेच हात वरती. त्याच्या 6 मिनिटानंतर होईल त्याचा रम, मणिपूर. 9 मिनिटानंतर होईल तुमचा यम बोलेल, मग हात ऑटोमॅटिक येते. सगळं डोळे बंद करून करायचं आहे. हवं तर तो कलर इमॅजिन करायचा. हात पक्काचा दाबून नाही ठेवायचा, फेदर टच ठेवायचा आहे. 21 मिनिटं क्राऊन चक्राचं झालं. साऊंड बंद, तुमचं मेडिटेशन झालं. ओके. तर शक्य असेल घरात बीज मंत्राचं उच्चारण करा. घरात कोणी असेल फालतू डिस्टर्ब कुणाला करायचं नाही. ओके. तुम्हाला फक्त मग मनातल्या मनात जप करायचं. ओके. तर तुम्ही ह्या पद्धतीने 7 चक्राचं मेडिटेशन करायचं आहे. ओके. आता ह्यासाठी टाइम कसा काढायचा, काय काढायचा, मी तुम्हाला सगळं नंतर सांगणार आहे. ओके. बरेच प्रश्न उत्तर आहे. आणि अजून दुसरं, अजून तुमचं काय बाकी आहे? मनी रिच्युअल्स बाकी आहे. मनी मंत्रा, 12 पॉईंट बॉडी हिलिंग, 24 पॉईंट बॉडी हिलिंग, अन्न वगैरे चार्ज करणं, बरंच काही बाकी आहे. ओके. तर तोपर्यंत आपण फक्त हे बघूया. काल जे लोकांना आले नव्हते त्यांच्यासाठी परत एकदा सांगतो. आपल्या मंडे पासून सुरू होणाऱ्या लेवल 2 आणि लेवल 3च्या एकत्रित क्लास. ओके. जो आपला सोमवारपासून लेवल 2 आणि लेवल 3चा क्लास सुरू होत आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं माहिती देतो, म्हणजे एक आयडिया येईल की काय असणार आहे. नंतरून आपण परत आपल्या याला सुरुवात करूया. ओके. तर तर बघा, आता तुम्हाला कुठलेही सिम्बॉल दिले नाही आहे. पुढच्या लेवलला तुम्हाला रेकीच्या सगळ्या सिम्बॉलचं अटोनमेंट करून दिलं जातं आणि तुम्ही रेकीच्या 100% उपचार ऊर्जेने कुणाचे उपचार करू शकता. त्याचबरोबर त्याच कोर्समध्ये करुणा रेकी हा विषय शिकवला जातो. इंडियन सिम्बॉल असतात, हेही तुम्हाला वापरायचं शिकवलं जातं. प्लस अजून एक असतं त्याच्यामध्ये करुणा रेकी. आपल्या रेकी बरोबर ही करुणा रेकी, अंतकरण रेकी वापरली तर याचे रिझल्ट खूप छान असतात. ओके. सिंपल असतं, कुठले सिम्बॉल लक्षात ठेवायची गरज नाही. इवन रेकीमध्ये पण 4च सिम्बॉल असतात, तर त्याचे पण एवढे अवघड नाही आहे. त्याच्यामध्ये तुमचे नातेसंबंध कुणाबरोबर खराब असतील तर प्रोफेशनल हिलर पण बनायचं असेल. तुम्हाला सतीचं ग्रीड कसं बनवायचं, तर 2 व्यक्ती म्हणजे फक्त व्यक्ती नाही, असं की ज्याला आपण बोलतो मित्रमैत्रिणीचं नातं नाही, सासू सुनेचं नातं, भावाभावाचं नातं, मित्र मित्राचं नातं, 2 कुटुंबाचं नातं, यांना कसं एकत्र करायचं. त्याचं ग्रीड असतात, ते ग्रीड कसे लावायचे. सेपरेशन ग्रीड असतं. दोघांमध्ये मध्ये कोणी अनवॉन्टेड व्यक्ती असेल, कोणीला वाईट बघवत असेल, मग त्याला चांगल्या भावनेने, सकारात्मक भावनेने कसं दूर करायचं ते शिकवलं जातं. त्याच्यानंतरून विश बॉक्स कसा बनवायचा ते शिकवलं जातं. विश बॉक्स मी कालच सांगितलं आहे, वर पण भेटतो, पण तुम्ही वापरू शकत नाही कारण तुमच्याकडे सिम्बॉल्स नाही. तर एकदा कार्टूनमेंट झालं मग शिकवलं जातं. अगदी हा घ्यायचा गरजच नाही, खूप छोटा असतो. मी सुद्धा असा वापरतो. तर विश बॉक्स कसा बनवायचा, त्याला चार्ज कसं करायचं, घरातील प्रत्येक सदस्यासाठी कशा इच्छा लिहायच्या. मग बघा हळूहळू खूप मॅजिकल होतात. तर खूप सगळ्या इच्छा, प्रत्येकाची वेगवेगळी चिठ्ठी, कसं करायचं, फोटो, त्याच्यात तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शन पण कव्हर होतं, मॅजिक चेक वगैरे बरंच काही आहे. तुम्हाला ते पण शिकवलं जातं पुढच्या क्लासमध्ये. थोडं लॉ ऑफ अट्रॅक्शनचं पण असतं. वंडर लॅम्प आहे, कपूर दिया, खूप पॉवरफुल आहे. याला रेकीने कसं चार्ज करायचं, जीवनात कुठलेही ब्लॉकेजेस असतील, नोकरी, लग्न, कोर्ट वगैरे, सो अँड सो. त्याच्यानंतर तुम्हाला ऍडव्हान्स टेक्निक शिकवल्या जातात. इथं तुम्हाला काही हिलिंग टेक्निक शिकवली जात नाही लेवल 1ला. लेवल 2-3ला तुम्हाला खूप ऍडव्हान्स टेक्निक्स असतात. एखाद्याचं म्हणजे सायकिक अटॅक काढणे, म्हणजे व्यक्ती खूपच विचित्र सारखा वागायला लागेल, गावाकडे असतात असे प्रकार, तुम्ही तेही करू शकता. एखाद्याचा सायकिक अटॅक काढणं, किंवा म्हणजे त्याची मनस्थिती एकदमच खराब झाली असेल, इवन व्यक्तीच नाही वस्तूचा देखील तुम्ही करू शकतात. कधी कधी एखाद्या घरालाच कोणी काही केलेलं असतं, अचानक लोक आजारी पडतात, पैशाची तंगी येते आणि घराची एनर्जी बिघडून जाते, तर तुम्ही व्यक्ती आणि वास्तू दोघांचंही हायर लेवलवर हिलिंग करू शकतात. मास्टर हिलर याच्यामध्ये खूप चांगलं अर्निंग पण करू शकतात पुढे जाऊन. सध्या तुम्हाला तर आपल्यावरच काम करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला फायदा काय होतो बघा, एकदा का तुम्ही हे केला कोर्स,
तर जीवनामध्ये ऑटोमॅटिक चेंजेस व्हायलाच लागतात. हा, डिस्टन्स सिलिंग. डिस्टन्स सिलिंग सगळ्यात महत्वाची आहे. सध्या लेवलवरला 1 ते 10% करणार व्यक्ती समोर पाहिजे, पण डिस्टन्स सिलिंग मध्ये काय असतं, व्यक्ती समोर जरी नसेल, घरातील व्यक्तीला तुम्हाला माहिती आहे चक्र ओरा शिकवलंय का अशी व्यक्ती वागते, मग तुम्ही न सांगता त्याला हिलिंग कशी करायची, सिम्बॉल कसे वापरायचे, किंवा एखाद्याचा कुठलाही उपचार असेल. माझ्याकडे वेगवेगळ्या खूप टाईपचे पेशंट्स असतात, सगळ्या स्टुडंटला काही ना काही आहे हेल्थ वगैरे, उगीच नाही ऍडमिशन घेत. तर त्यांना त्यांच्या लाईफमध्ये फरक जाणवतो म्हणून ते चालू आहे, नाही तर मी कशाला चालू केलं असतं. तर हेल्थ असेल, मानसिक समस्या असतील, घरच्यांची, मित्रांची कुणाची असेल, बाहेरचे व घरचे सदस्य, आर्थिक लेवल, फायनान्शियल लेवल, म्हणजे मानसिक लेवल, शारीरिक लेवल, सगळी हिलिंग तुम्ही रेकीच्या 100% उपचार पद्धतीने करू शकता. तर डिस्टन्स हिलिंग महत्वाचं आहे. अगदी पेशंट कुठेही राहू, विदेशात राहिला तरी हिलिंग पोहोचते. त्याच कोर्समध्ये तुम्हाला साऊंड हिलिंग शिकवली जाते. साऊंड थेरपी हा देखील त्याच्यातच इन्क्लूड केलेलं असतं. मग हे केल्याने काय होतं बघा, एकदा का तुमचे सगळे सिम्बॉलचं ऑटोमेंट झालं, ती रेकी तुमच्या पूर्ण शरीरामध्ये येते, संपूर्ण रेकी शकते, आणि मग जीवनामध्ये खूप सुंदर चेंज होतात. ओके, खूप आहेत, म्हणजे चक्र तर बॅलन्स होणारच आहे, पण अशी व्यक्ती बनतात की बघा तुम्ही, बाकीचे रेकी हिलर्स आहेत, कशी एनर्जी कशी असते, जसं विपश्यनाचे साधक असते, तुमचं एकदम 7 चक्र ओरा बॅलन्स होतात, जीवनात पॉझिटिव्हिटी, तुम्ही जातात तिथे पॉझिटिव्हिटी पसरवतात, पैशाचे ब्लॉकेजेस तुमचे दूर होतात, आणि तुमच्यातली हिलिंग उपचार क्षमता कैक पटीने वाढते. लव्ह मॅग्नेट पण बनतात प्रेमासाठी. तुम्हाला ते शिकवलं जातं मेडिटेशन कसं करायचं आहे, हे 7 पॉवर मेडिटेशन असतं, ते तुम्हाला करायचं असतं पुढे जाऊन, तर खूप सुंदर रिझल्ट असतात. इवन सायकिक मॅग्नेट, तुमचं सिक्स सेन्स देखील खूप छान काम करायला लागतं. आणि स्पिरिच्युअल लेवलवर तर देखील खूपच सुंदर. त्याच्यात पुढच्या कोर्समध्येच क्रिस्टल थेरपी बेसिक प्लस ऍडव्हान्स दोघे एकातच शिकवलं जातं. तर क्रिस्टल हे ब्रेसलेट कसे वापरायचे, कसे बनवायचे, कुठल्या चक्रासाठी कुठले ब्रेसलेट, कुठल्या आजारासाठी कुठले ब्रेसलेट, किंवा ट्रीज, तर तुम्हाला असे ब्रेसलेट तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं की तुम्ही एक जरी हाऊसवाईफ असाल तरी याचा बिझनेस करू शकतात, कुणाची मदत करू शकतात. ट्रीज काय असतात, परत तुम्हाला ऍडव्हान्स हिलिंग म्हणजे ग्रीड लावायचे, असं एखाद्याचा ऍडव्हान्स लेवलची याच्याने हिलिंग करायची, ते देखील क्रिस्टल थेरपी विषयी शिकवलं जातं. ओके, तर क्रिस्टल थेरपी बेसिक प्लस ऍडव्हान्स असं ग्रीड लावायचं. आता बरेचसे माझ्याकडे ब्युटी पार्लर वाले स्टुडंट्स आहेत, मग एखाद्याचं 7 चक्र फेशियल कसं करायचं, त्याला चक्राने क्रिस्टलने कशी हिलिंग द्यायची त्या व्यक्तीला, तर खूप छान आहे. ओके, करून बघा, एक क्षेत्र खूप सुंदर आहे. याला होलिस्टिक हिलिंग बोलतात. इमोशनल फ्रीडम टेक्निक हे देखील खूप सुंदर आहे. जसं ॲक्युपंक्चर मध्ये असतं आपलं शरीरावर मेरिडियन पॉइंट्स, तर त्याच्यावर फक्त प्रेशर देऊन आजार दूर होतो, पण याच्यामध्ये जी इमोशनल फ्रीडम टेक्निक आहे त्याच्याबरोबर आजाराबरोबर आपली मनाची शुद्धी होऊन जाते. जसं 7 चक्र, आपल्या ओराचे 7 लेअर आहे, त्याच्यात एक आपलं मनोमय शरीर देखील असतं. तर त्याच्यासाठी तुम्हाला EFT इमोशनल फ्रीडम टेक्निक शिकवली जाते. म्हणजे तुमचे सेशन नाही घेतले जात, ते तर घेतलेच जातात, प्लस तुम्ही दुसऱ्यांना EFT कसं घ्यायचं. तर एकदा का कोर्स केला तर तुम्ही बरंच काही करू शकतात. तुम्ही क्रिस्टलचं बिझनेस करू शकतात, तुम्ही प्रोफेशनल हिलर बनू शकतात, कुणाची हिलिंग घेऊ शकतात. घरचे तर प्रॉब्लेम सॉल्व्हच होणार आहे, नंतरच करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्ही कुणाचं EFT सेशन्स, तुम्हाला मेडिटेशन कसं घ्यायचं, इतरांचे तुम्ही जर योगा वगैरे असतील तर तुम्ही एखाद्याचे प्रोफेशनली मेडिटेशन घेऊ शकतात, क्रिस्टलचा बिझनेस करू शकतात, EFT घेऊ शकतात, बरंच काही आहे. ओके, तर याला होलिस्टिक हिलिंग बोलतात. आणि एकदा का ह्या क्षेत्रात आले, बाकीच्या वाटा खूप चांगल्या मोकळ्या होतात. म्हणजे ह्या एक वेगळ्याच एनर्जी आहेत, आणि जेव्हा तुमच्या ही एनर्जी कनेक्ट झाली, तर फ्युचरमध्ये एंजल थेरपी असेल, तुम्ही लवकर एंजलशी कनेक्ट होतात. बाकीचे कोर्सेस आहे, आकाशिक रेकॉर्ड आहे, हिप्नोथेरपिस्ट आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. तर भारतातले बहुतेक सगळे टॉपचे कोचेस आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल, किंवा हिप्नोथेरपिस्ट असतील, किंवा NLP प्रॅक्टिशनर असतील, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, मॅक्झिमम कोचेसने रेकी केलेलंच असतं, कारण त्यांचा बेसच तो असतो. तुम्ही कुणालाही विचारा, ते बोलणार हा रेकी झालेला आहे, कारण रेकी एक पाया आहे, बेस आहे जीवनामध्ये आत्मिक, आर्थिक आणि शारीरिक इम्प्रुव्हमेंटसाठी. तर खूप सुंदर आहे.
नक्की करा, खूप छान होणार आहे. ओके, तर मी तुम्हाला त्याचे डिटेल्स पण देतो, नाही तर तुम्हाला ते राहून जाईल, काल मी सांगितलं नाही, नंतर बाकीचं घेऊ. ओके, तर तुम्हाला बरंच काही याच्यामध्ये असतं, नंतर पीडीएफ देईल. तर आणि इवन तुम्हाला झिबू सिम्बॉल देखील पूर्ण शिकवले जातात. बघा, याच्यामध्ये बोनस क्रिस्टल थेरपी शिकवलं जातं. आता तुम्ही बेसिक ऍडव्हान्स करायला गेले तर क्रिस्टल थेरपीचे मार्केटमध्ये 8,000 रुपये प्राइस आहे. करुणा रेकीचेही वेगळे घेतात. अंतकरण रेकी, ध्वनी विज्ञान ते शिकवलं जातं. आणि झिबू सिम्बॉल्स, झिबू सिम्बॉल्स तुम्हाला सगळे दिले जातात, त्याचं पूर्ण पुस्तक दिलं जातं. आणि इमोशनल फ्रीडम टेक्निकचा कोर्स तुमचा करून दिला जातो. त्याचे तर कोचेस पण नसतात जास्त, असले तरी पण मग त्यांची खूप जास्त फी असते. ओके, 15च्या खाली कोणी घेणार नाही, इवन खूप जास्त असते. एक मॅडम आहेत, त्यांची ऍड येते त्या तर 60,000 घेतात. ओके, एवढ्याची काही गरज नसते. तर हे सगळं शिकवलं जातं. पण तुम्ही काय काय करू शकतात, बरंच काही करू शकतात. तुम्ही मास्टर हिलर म्हणून तुमच्या क्षमतेनुसार पैसे अर्न करू शकतात. पेंडुलम डाउजिंगचे कोर्स घेऊ शकतात. तुम्हाला ऍडव्हान्स पुढे जाऊन शिकवलं जातं पेंडुलमचे हिलिंग, EFT ट्रेनर बनतात. सोशल मीडियावर ते बरंच काही आहे. ओके, तर त्याची फी पण सांगतो. क्लास सोमवारपासून असेल, शनिवार रविवार सुट्टी असते, 2 आठवड्याचा क्लास आहे. ओके, फी सांगतो. फी त्याची आहे 6,000 रुपये फी आहे, 6,000 आहे. आणि फक्त एवढंच आहे की जर तुम्ही संडेच्या आधी भरली, रविवारच्या आधी फी भरली, तर फी फक्त 5,000 रुपये आहे. ओके, तर 5,000 रुपयामध्ये एवढं सगळं भेटतं. तर शक्य असेल तर तुम्ही करू शकतात. क्लास तुमचा सोमवारपासून सुरू होऊन जाईल. ज्यांना इंटरेस्ट आहे मी पाठवेल नंतर डिटेल. तर 5,000 रुपयामध्ये तुमचं एवढं सगळं होतं. अजून एक, मार्केटमध्ये जेन्युइन कोच भेटणं खूप अवघड आहे. ओके, कारण माझ्याकडे असे स्टुडंट आहेत, इवन ग्रँड मास्टरचे आहेत, की सर दुसरीकडे केलं होतं, काही समजलं नाही म्हणून तुमच्याकडे आलो. तर त्यांचंही स्वागत आहे. ज्यांनी आधी केलं असेल तेही ऍडमिशन घेऊ शकतात, कारण नक्कीच तुम्हाला खूप काही भेटतं. कारण इतर ठिकाणी गेलं, लेवल 3 म्हणजे काय सांगतो, लेवल 2-3 मध्ये काय शिकवतात जनरली बाकीकडे, तुम्हाला शक्तिपात देतात आणि मेडिटेशन घेऊन हिलिंग कसं करायचं. पण याच्यामध्ये तुम्हाला मी रेकी बरोबरच बरंच इतरही गोष्टी देतो, की एक नाही चाललं की दुसरं तुम्ही करू शकता. खूप सुंदर आहे. पुढे जाऊन तुम्हाला होलिस्टिक हिलिंग मध्ये जायचंय, पुढे पेंडुलम असेल, एंजल असतील, खूप छान आहे. नुसतं रेकी केलं तरी इनफ आहे. मी नुसतं रेकीवरच माझं संपूर्ण जीवन बदलून टाकलेलं आहे. ओके, ते स्ट्रेस, डिप्रेशन, आर्थिक समस्या, मॅजिकल रिझल्ट असतात. ओके, तर शक्य असेल मी तुम्हाला नंतर डिटेल पाठवेल. तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल नक्की करू शकतात. ओके, चला आता आपलं शिकवायला घेऊया. आता 12 पॉईंट आणि 24 पॉईंट बॉडी हिलिंग याच्याकडे जाऊया. ओके, चला. आणि दुसरं, मी जास्त मार्केटिंग पण करत नाही, की मला माहिती आहे, मी नेहमी देवाला बोलतो, ज्यांना गरज आहे तेच त्यांनाच माझ्याकडे ऍडमिशन घेऊ दे, नाहीतर फालतू ऍडमिशन घ्या आणि मग ती व्यक्ती मग कटकट करायला लागते, तर मी पण लागत नाही. आणि दुसरं, अजून एक लक्षात घ्या, जर ऍडमिशन घ्यायचंच असेल तर बरेचसे लोक असे आहेत माझ्याकडे येतात, सर आम्ही स्वामींना विचारलं तर स्वामींनी कौल दिला, तर घ्या. पेंडुलमला विचारा, एक मनाचा आतून आवाज आहे का, करायची इच्छा आहे का, नाही तर या, अदरवाईज जसं जीवन चालू आहे चालू द्या, किंवा इम्प्रूव्ह करा, तुमची मर्जी. चला शिकवायला घेऊया आपण. ओके, चला, कुठे होतो आपण, PDF फाईल, PDF कुठे गेली. PDF ओपन नाही होत आहे. ओके, ओके. तर या PDF मध्ये बघा, शेवटी काय आहे तुम्हाला हे बघा, ऑरा क्लिन्झिंग नीट वाचा, हळूहळू वाचा, तुमच्याकडेच नोट्स आहे. तर ते वाचून बघा, तुम्हाला समजेल. बेसिक लेवलचं आहे ते, 7 चक्र वगैरे. तुम्हाला काय करायचं आहे बघा, ह्या PDF मध्ये एक गोष्ट आहे ती फक्त बघायची आहे. फक्त हे बघा, याच्यात दिलाय रेकी कशी करायची, हात कप शेप मध्ये पाहिजे, जे सांगितलंय. हा, हे बघा इथे काय दिलं आहे, रेकी की उपचार की 14 स्थिती. आता 24 पॉईंट बॉडी हिलिंग आहे, 1, 2, 3 सगळे बॉडी ऑर्गन्स आहेत. आता एकाला 3 मिनिट द्यायचं म्हटलं तर त्याचे 72 मिनिट होतात, एवढा टाइम कुणाकडे नसतो. मग त्यांनी काय केलं, ट्रेडिशनल रेकीमध्ये तुम्हाला 12 अंगों का छोटा रेकी उपचार. मग तुम्ही काय करायचं, हे डोळे, कान, कणपट्टी, डोक्याच्या मागे थ्रोट चक्र, ह्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, 12 12
पार्ट आहे पार्थिक 36 मिनिटाचं, ते मेडिटेशन आहे. एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या, ट्रेडिशनल रेकीमध्ये ह्या गोष्टी होत्या. अगोदर मेडिटेशन वगैरे नव्हते, ऑनलाईन असं काही नव्हतं. तुम्हाला काय करायचं आहे, ते 12 पॉईंट बॉडी हिलिंग, 24 पॉईंट बॉडी हिलिंग तुम्ही करायचं नाही. कोणी करायचं? जे वयस्कर लोक आहेत, 60च्या पुढचे, ज्यांचं शरीर नेहमी दुखत असतं, त्यांनी करायचं आहे. तुम्ही तरुण आहे, तुम्हाला करायची गरज नाही. 60च्या खालचे तुम्हाला 7 चक्रा मेडिटेशनने हील होऊन जाणार. कारण ह्या लोकांना मेडिटेशन जमत नाही, कॉन्सन्ट्रेशन होत नाही. 50च्या खालचे जे पण आहे, 7 चक्रा मेडिटेशन करायचं. तुम्हाला आधीच सांगितलं, चक्र शारीरिक आणि भावनिक दोघी लेवलला हील करतात. तर तुम्हाला ते रोज शरीरावर करत बसायची गरज नाही 21 दिवस. ओके, जोपर्यंत लेवल 2चं अटोनमेंट होत नाही तोपर्यंत प्रॅक्टिस करा. ओके, असं गरजेचं नाही की 21 दिवस तुम्ही केलंच पाहिजे. तुमच्याकडे आता मेडिटेशन आहेत, वेगवेगळ्या टेक्निक्स आहे. मेडिटेशन बरोबर बीज मंत्र आहे, साऊंड हिलिंग आहे. तर तुम्हाला असं बोलायचं नाही की मला पुढचे 21 दिवस करायचंच आहे. जे वयस्कर लोक आहे त्यांनीच त्या बॉडी हिलिंग करत बसायचं आहे, बाकीच्यांनी मेडिटेशनवर जोर द्यायचा आहे. दुसरं, मेडिटेशनला तर तुम्ही बोलणार सर एवढे सगळे आम्ही टाइम कसा काढायचा? तर बघा, मी तुम्हाला सांगतो, आणि काहीच वेळ लागत नाही. 21 मिनिटाचं मेडिटेशन आहे, आणि मी जे सांगितलं ओरा क्लिन्झिंग आणि एनर्जी बॉल, त्याचे 5 मिनिट 10 मिनिट झालं तुमचं, 30 मिनिट पण लागत नाही. आता वेळ कसा काढायचा, हे तर 30 मिनिट आहे, मी 1 तासाचं सांगतो. आता मी तुम्हाला एक मॅजिक सांगतो. एका दिवसामध्ये किती तास असतात, एका महिन्यामध्ये किती दिवस असतात सांगा बरं? 30 दिवस किंवा 31 दिवस, बरोबर? जर मी महिना 32 दिवसांचा करून दाखवला, तर एका महिन्यात 32 दिवस असले तर कसं वाटेल? आपल्याला एक दिवस जास्त जगायला भेटेल की नाही, काय वाटतं तुम्हाला? हो की नाही? ऍग्री? एका महिन्यात 32 दिवस असेल तर काय करायचं? रोज तुम्ही कितीलाही उठतात, सकाळी 6ला 7ला, 1 तास आधी उठायचं. सकाळी 6ला उठतात तर 5ला उठायचं. 7ला उठतात 6ला, 5ला उठतात 4ला उठा. 4ला उठतात रात्री 3ला उठा, ब्रह्ममुहूर्त. काय होणार? रोजचा 1 तास. मग रोजचा 1 तास केला, 30 दिवसांचे किती तास झाले? 30 तास. दिवस तर 24 तासांचा असतो. मग भेटलं का नाही? हा, ऑडिओ लच्या व प्रमाणे खालच्या वरून आहे, हा, खालून वरच्या प्रमाणे हिलिंग असते. कधी पण हिलिंग खालून वर असते. ओके, ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या पद्धतीने रोज 1 तास काढायचा, अर्ध्या तासात होऊन जातं ते. ओके, ह्या पद्धतीने करायचं आहे. आता तुमचं पैशा संबंधी मला थोडं सांगायचं आहे. पैसा, त्याच्या अगोदर अन्न पाणी चार्ज करायचं बघूया आपण. अन्न चार्ज करणं का गरजेचं आहे? अन्न पाणी, हा, तर बघा, अन्न फूड चार्ज कसं करायचं, एक लक्षात घ्या. मी पेंडुलम मध्ये सांगितलं आहे, एव्हरीथिंग इज एनर्जी. आता एनर्जी फक्त तुम्ही आता घरात कचरा असेल, टॉयलेटचं दार उघड असेल तरच त्याच्यात जाईल का? नाही. बॅड एनर्जी अजून एकाने जाते. कशाने जाते? आता मला सांगा, तुमच्या मुलांना तुमच्याच हातचं जेवण आवडतं की नाही? सांगा लेडीज लोक, तुमच्या मुलांना तुमच्याच हातचं जेवण आवडतं ना? बाहेरच्यांचं खात नाही असं होतं की नाही सांगा? होतं? चला, सांगतायत होतं. दुसरं, आता तुम्ही जेव्हा सासरच्या लोकांना तुमचं जेवण आवडत नाही, पण माहेरी गेलं का माहेरच्या लोकांना खूप आवडतं, असं पण होतं. आता तुम्ही बोलता माझे हात तेच, मसाला तेच, मग यांना का नाही आवडत सासरच्या? असं होतं कधी कधी. आता असं का होतं बघा, तर लक्षात घ्या, चव तुमच्या हाताला नसते, चव तुमच्या भावनेला असते. आपण मुलासाठी किती प्रेमाने जेवण बनवतो, जेव्हा आपण आपल्या मुलांसाठी बनवतो त्याच्यात खूप प्रेम उठतो, की खूप प्रेमाने करतो. ओके, माझी आई पण माझ्यासाठी जेव्हा बनवते ना, अशी एक खीर वगैरे काही आवड असेल, बड्डे बिड्डे, इतकं प्रेमाने सगळं टाकते, त्या पद्धतीने ते प्रेम होतात. ओके, पण तेच जेव्हा आपण इतरांसाठी बनवतो, कधी कधी आपली कटकट होते हसबंड बरोबर, सासू सासरे कोणी असेल, मग आपण याच्याने त्या भावनेने बनवतच नाही स्वयंपाक, यांचा रोजच आहे, रोजचीच कटकट आहे. झालं की काय होतं, किंवा तुम्ही स्वयंपाक करताना रागात असाल, कुणाच्या प्रती तुमच्या मनात द्वेष असेल, तुमच्या मनात काहीतरी असेल, तर तो द्वेष, त्या नकारात्मक भावना त्या फूडमध्ये जातात. ओके, तर काय करायचं आहे, तुम्हाला अन्न नेहमी चार्ज करायचं आहे. इवन मी आत्ता सांगितलं, जी भावना, जे विचार करतात तेच त्याच्यात जातात. तसं जेव्हा तुम्ही बाहेरून जेवण मागवतात, हॉटेलमधून, झोमॅटो, स्विगी, तो कुक आहे, तुम्हाला माहिती आहे का त्याने जेवण बनवताना त्याच्या डोक्यात काय विचार आहे? तर लक्षात घ्या, बाहेरून जरी जेवण आलं, घरचं जरी असेल, काय करायचं आहे? चार्ज करायचं, अन्नाला चार्ज करत जा. ओके, ताट आहे,
आता दोन गोष्टी लक्षात ठेवा, हवं तर लिहून घ्या. नकारात्मकता काढताना हात अँटी क्लॉकवाईज उलटा फिरवायचा आणि सकारात्मकता पॉझिटिव्ह हिलिंग देताना हात क्लॉकवाईज फिरवायचा. ओके. तर समजा बाहेरून जेवण आलं किंवा तुमचं घरचं जेवण आहे, तर काय करायचं आहे, जेवण घ्यायचं. आता माझ्याकडे जेवण नाहीये, समजा ताट आहे, तर मग ह्या अतिरेकीला कॉल करायचा, प्रवाहितो 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 आणि अँटी क्लॉकवाईज. ह्या अन्नामध्ये कुठल्याही कारणाने आणि मास्टर जे बाकीचे स्टुडंट आहे मास्टर लेवलचे, त्यांनी कनेक्शनसाठी होन शाह जेशोनेल सिम्बॉल टाकायचा. कनेक्शन विदाउट सिम्बॉल होणार नाही. लेवल 1. चला, ह्या जेवणामध्ये कुठल्याही कारणाने काही नकारात्मकता असेल, ती सर्व नकारात्मकता निघून जात आहे. ह्या अन्नामध्ये कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल, ती सर्व निघून जात आहे रेकी शक्तीच्या कृपेने किंवा ब्रह्मांडीय उपचारक शक्तीच्या कृपेने, परमेश्वर किंवा ज्यालाही मानतात स्वामींच्या कृपेने, कुणी असेल साईंच्या कृपेने निघून जात आहे. रेकी बरोबर त्यांना पण तुम्ही ऍड करू शकतात, काही प्रॉब्लेम, निघून जात आहे. असं तुम्हाला अंदाजे 21 वेळेस 1-2 मिनिट करायचं आहे. नंतरून हात क्लॉकवाईज फिरवायचा लगेच, उजवा हात, आणि बोलायचं, हे अन्न ग्रहण करणाऱ्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. हे अन्न ग्रहण करणाऱ्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होते. असं करू शकतात. पाण्यासाठी कालच सांगितलं आहे, पाण्याला काही ॲफर्मेशन द्या. माझ्या मुलाचं थर्ड आय चक्र बॅलन्स होत आहे, माझं रूट चक्र बॅलन्स होत आहे, आणि पिऊन घ्या, ते पाणी प्यायचं आहे. ओके. असं करून त्याला वॉटर मॅनिफेस्टेशन बोलत असतं. तर ह्या पद्धतीने तुम्हाला अन्न पाणी करायचं आहे. ओके. आता पैशासाठी, पैसा खूप महत्वाचा आहे. आता आपण मनी रिच्युअल्स कडे जाऊया. नंतर तुमचे क्वेश्चन आन्सर मी नंतर घे. आता पैशासाठी बोलूया. आता तुम्ही इथे बऱ्याच धर्माचे लोक असणार, कोणी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, सिख, कोणी असू शकतं, मला काय माहिती. तर कुणाच्या धर्मग्रंथामध्ये किंवा धर्मामध्ये दान हा शब्द आला नाही, असं झालंय का? डोनेशन, दान सांगा. जैन, बुद्धिस्ट, ख्रिश्चन कोणी आहे का? सांगा. दान हा शब्द आलाच नाही, असं झालंय का? निसर्गाचा नियम आहे. ओके. तर बघा, घ्यायची सवय, द्यायची नाही. तर दान, डोनेशन हा शब्द खूप महत्वाचा आहे. तर जे रिच लोक, हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम आहे. जे खूप रिच लोक असतात ना, खूप पैशावाले, त्यांना हे नियम माहिती आहे. तुम्ही नाही दिलं तर मग ते जे जितकं देतात खूप पटीने येतात. तर म्हणून आपण ऐकतो की नाही, साईबाबांना कोणी 1 किलोचं सोनं देऊन गेलं, बालाजीला कोणी 5 किलो 100 किलोचं सोनं देऊन गेलं, किंवा कोणी निनावी मदत केली, कारण त्या लोकांना माहिती आहे हा नियम आहे. जगातले सगळे श्रीमंत लोकांना नियम माहित आहे. आता आपल्याकडे पैसा नाही म्हणून आपण दान करायचं नाही का? ऍटलिस्ट आपल्या कमाईचा 10% तरी हिस्सा दान केलाच पाहिजे. आता तुम्ही बोलणार, सर 50,000 पगार आहे, त्यातले 5,000 कसं देऊ? 5,000 कशासाठी द्यायचे? तर मग कसं करायचं? नाही 5,000 जमत, ऍटलिस्ट 1,000 तर द्या. सुरुवात तर करा. ते सॅटिस्फॅक्शन तर बघा मनाला किती होतं. आणि देताना कुणाला सांगू नका, परमेश्वराला आणि तुम्हालाच माहिती पाहिजे. ओके. ह्या पद्धतीने तुम्ही जितकं देणार, सबकॉन्शियस माइंड तेवढं पकडून घेतो. इवन पैशासाठीच सांगतो, तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेले, वेटरला टिप देते, आमच्याकडे लोक टिपच देत नाही वेटरला, बोलतात त्यांना पगार भेटतो, काय द्यायचं. 10 रुपये दिले वॉचमॅनला, जेव्हा हॉटेलमधून जातो ना, तो सिक्युरिटी दार उघडतो ना, कधी कधी 10 रुपये द्यायला पण आपण हे बोलतो, त्यांना कशाला द्यायचं, 10 दिले तरी अरे मी त्याला 10 रुपये दिले, 20 रुपये दिले. तर तुम्ही जितकं देतात, जितक्या भावनेने देतात ना, सबकॉन्शियस माइंड पकडून घेतो की तुम्ही इतके दिले, म्हणजे तुमचं ओव्हरऑल हैसियत तेवढे आहे, म्हणजे तुमचं तेवढीच हैसियत आहे जितके तुम्ही देतात. तुम्ही मन लावून केलं तर सबकॉन्शियस माइंड पकडून घेतो, अरे याच्यासाठी हे पैसे काहीच नाही, 100-500 असेच देतो. तर एक भावना येतेच. मी तुम्हाला पैशासाठी सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम करायचं सांगत आहे. मनी मंत्र तर देणारच आहे, एंजल नंबर ऐकून घ्या म्हणून सांगत आहे. तर इवन तुम्ही ना असं छोट्या छोट्या गोष्टींसाठी रडायचं नाही. म्हणजे लोक काय असतात, रिक्षात उतरले 1-2 रुपयासाठी त्याच्याशी वाद घालत बस, चिल्लरसाठी. तर सबकॉन्शियस माइंड पकडून घेतो, हा चिल्लरच माणूस आहे, मग चिल्लरसाठी करतो. ओके. तर मी बऱ्याच वर्ष विदेशात काम केले, आणि जे लोक विदेशात काम करतात त्यांना माहिती आहे
एकदा का आलं ना मुंबई एअरपोर्टवर टॅक्सीवाल्याने घरी सोडलं का, कीप द चेंज रखलो, तेव्हा खूप पैसा असतं. मी पण ऑइल अँड गॅस इंजिनियर आहे, बरेच वर्ष बाहेर काम, तर सवय होती. तर काय होतं, जेव्हा तुम्ही कुणाला बोलतात राहू दे सुट्टे, कधी बघा तुम्ही 1-2 रुपये सोडा, 10 रुपये झाले, 8 रुपये झाले, राहू दे बाबा, नको देऊ 2 रुपये, राहू दे तुम्ही. तर असं ना तुमच्या मनामध्ये काय होणार, एक सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम होईल. इवन मी फोन पे पण जर कुणाला करत असेल, समजा आता 498 रुपये, 495चं पेट्रोल झालं, 500 रुपये पूर्ण करतो, ओके, आणि की त्यांच्यासाठी मी देऊन टाकले, तर सबकॉन्शियस माइंड तसं प्रोग्राम करतो. तुम्हाला मनी मंत्रा शिकवतो, मनी मंत्रा देता, तर देताना व्यवस्थित मनी मंत्रा देतो. सर्वात अगोदर पैसा म्हणजे काय, माता लक्ष्मी, ऍग्री का नाही, माता लक्ष्मी. माता लक्ष्मी कुणाच्या घरी येते, ज्यांच्या घरी सरस्वती असते, किंवा क्लिनलीनेस पण गरजेचं आहे. आता बघा, जर तुमचं घर घाण असेल, खराब असेल, पसारा असेल, एनर्जी डाऊन असेल, कशाला येईल, ती देवी आहे, कशाला येईल तुमच्या घरात. घर साफ सुधर ठेवा, ओके. मी परत सांगतो, त्या जुन्या पिशव्या, लोकांना खूप अटॅचमेंट आहे, जुन्या पिशव्या, जुने डब्बे खूप वर्षापासून घरात आहे, फेकून द्या, नाही गरज त्याची. ते एनर्जी कॅरी करतं, एव्हरीथिंग इज एनर्जी, ओके. प्लीज तसं नका करत जाऊ. घरात मोजक्या वस्तू ठेवत जा, स्वच्छ वस्तू ठेवत जा, ज्याची तुम्हाला गरज आहे. पैसा पाकिटात येतो, कधी पण पाकिट चांगलं ठेवा. आता लेडीज लोक त्यांच्या पर्समध्ये, आता माझ्या आईचंच मला माहिती आहे, पर्समध्ये पैसा सोडून बाकी सगळं असतं, दवाखान्याची बिलं, याची बिलं, मग ते दुसऱ्या काही वस्तू असतील, बरंच काही, पैसा सोडून सगळं. तर काय करा, पैशासाठी स्पेशल पर्स घ्या, भले 100 रुपयाची घ्या, 50 रुपयाची घ्या, पण नवीन घ्या पैशासाठी, ओके. पैसे ठेवताना आता माता लक्ष्मी आहे, अशी चुरगळून घडी करून नका ठेवत जाऊ, एकदम म्हणजे स्ट्रेट ठेवत जा, त्याला रिस्पेक्ट द्या, ओके. ते तर झालं. आता मंत्र सांगतो. कधीही कुणाला पैसे देताना काय करायचं आहे, आता पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड शिकवलं पहिल्या दिवशी, तर ऐका, आणि खूप छान मंत्र काम करतं. याच्यानंतर कधीही कुणालाही पैसे देणार, कसं द्यायचं बघा. एखाद्या किराणा दुकानात गेले, 500 रुपयाचा किराणा झाला, आपण काय करतो, त्याला देतो, व्यवहार झाला आणि घरी येतो, तसं नाही करायचं. सगळं मनातल्या मनात करायचं आहे. त्याला देताना लगेच मनात भाव काय, हे 500 रुपये या दुकानात काम करणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य देत आहे. माझ्या जीवनात मल्टिपल होऊन परत येत आहे, किंवा माझ्या जीवनात हे 500 रुपये 5,000, 50,000 बनून परत येत आहे. असं मनातल्या मनात थोड्या वेळात अफर्मेशन द्यायचं आहे. सबकॉन्शियस माइंड पकडून घेतो, कधी ना कधी पकडून घेईल. तुम्ही पेट्रोल पंपवर गेले, पेट्रोल टाकलं, हे पैसे, आता समजा 500 रुपये येथील कर्मचाऱ्यांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य देऊन माझ्या जीवनात 5,000, 50,000 बनवून परत येत आहे. बँकेत गेले, 1,00,000चा चेक लिहिला, चेक डिपॉझिट करताना 1,00,000 रुपये येथील कर्मचाऱ्यांच्या जीवनात परमसुख, समाधान, शांती देऊन माझ्या जीवनात 5,00,000, 10,00,000 बनवून रिटर्न येत आहे. असं सारखं बोलायचं आहे. फोन पे करणार कुणाला, फोन पे करताना देखील करायचं आहे. पैसे टाकले, पैसे टाकल्यानंतर जेव्हा पैसे बघायचे, स्कॅन केल्यानंतर हे पैसे ह्या व्यक्तीच्या जीवनात जाऊन शांती, आरोग्य, समृद्धी देत आहे, माझ्या जीवनात मल्टिपल होऊन परत येत आहे, त्याच्यानंतर सेंड करायचं. नेहमी करा. कधी ना कधी ते पकडूनच घेतं. शब्दांमध्ये खूप एनर्जी आहे. कधी कधी तुम्ही एखादी शब्द बोलतात आणि खरा होऊन जातो. एखादी गोष्ट वाईट झाली, घरचे बोलतात की ती काळ्या जिभेचं आहे, काळ्या जिभेचे, तर कारण वर्ड इज एनर्जी. तर बोलत जा, मनातल्या मनात बोलत जा, कधी ना कधी काम करा. हा खूप चांगला मंत्र आहे, ओके. आता मी तुम्हाला पैशासाठी काही एंजल नंबर देतो, ओके. चला, पैशासाठी आपण एंजल नंबर बघूया, लिहून घ्या हा, मी पण लिहून घेईल तुमच्या बरोबर. अजून पैशासाठी काय आहे, ओके. झिबू सिंबल वापरत जा, अबंडन्सचा झिबू सिंबल वापरायचा, हातावर काढत जा. पैशासाठी बघूया, कुठे गेली ती, लिहा. हे एंजल नंबर खूप काम करतातच, सिम्बॉल सारखे लिहा, नंबर मध्ये पण एनर्जी असते. अचानक पैसे मिळवण्यासाठी 808 आणि 520. अचानक पैसे मिळवण्यासाठी 808-520. पैशा संबंधित अडथळे दूर करण्यासाठी, काल कुणीतरी विचारलं अडकलेला पैसा, तर 741, एक एक करून लिहू शकतात, असं काही नाही की सगळेच नंबर लिहायचे. 741
9099990 तिघांपैकी कुठलाही नंबर. कुणाकडे पैसे अडकले असतील, ब्लॉकेजेस असतील, 74190999990. तुमचं डेलीचा बिझनेस आहे, स्टेडी ग्रोथ साठी हातावर नेहमी काढायचं 11445511. ओके. कनेक्शन साठी वंशाजोषणे चौकुरे से कशासाठी? चौकुरी पॉवर सिम्बॉल आहे, से की बॅलन्सिंगचा सिम्बॉल आहे. ओके. हा, हे सगळं तुम्हाला काय करायचंय, कसं काढायचं बघा, ते पण सांगेल तुम्हाला, कुठे काढायचं, कसं काढायचं. त्याच्यानंतरून काय करायचं आहे बघा, हे तुमच्या हातावर लिहा किंवा त्याचा जप करू शकतात. आता साधं सोपं तुम्हाला सांगतो काय करायचं आहे. सगळे नंबर विसरून जा. आता हा नंबर आहे ना बघा, इथे बघा 808520741, 808520741. तर आता हातावरच लिहून घ्यायचा, इथे रिस्टोर डाव्या सेम झिबू सिम्बॉल सारखं डाव्या हातावर. हा, आता बघा मी त्या अबंडन्सचा काढला आहे, पैशासाठी असा अबंडन्सचा काढून घ्यायचा आणि हवं तर नंबर टाकायचा, आणि खूप छान काम करतं. सगळ्यांचे चांगले रिस्पॉन्स आहेत मला. 808, त्याच्या 808, त्याच्या खाली 520, त्याच्या खाली 741. ओके. 741 नसेल काही तर कागदावर काढून परत काय करायचं, कोऱ्या कागदावर हा नंबर काढायचा असा. काय करायचं, तिथे सर्कल बनवले तर सर्कल बनवा आणि पर्समध्ये ठेवून जा, ती एनर्जी लॉक होऊन जाते. असंही तुम्ही करू शकतात. ओके. कागदावर काढून असं सर्कल करायचा त्याला, एका खाली एक लिहून, आणि पर्समध्ये ठेवून द्या. ओके. कारण बघा माझ्याकडे पण आहे, हे मनीरेखेचे पण क्लास असतात, हे मनीरेखेचे सिम्बॉल आहेत. हा मिडा स्टार आहे, याच्यावर सगळे सिम्बॉल आहेत तसे. हा, डॉलर सिम्बॉल आहे, काम करतात. ते हेल्थचा सिम्बॉल आहे, लवचा आहे, तर ते काम करतात. ते पुढं कधी तुम्हाला मी शिकवेल. ओके. एक टाइमला किती नंबर वापरा, 3 वापरा. आता मी सांगितलं ना 8052074, 3 वापरा, 3 बस आहे, नाही तर मग एनर्जी मॅनिप्युलेट होऊन जाते. ओके. मेहंदीने काढलं तरी चालेल, करून ठेवा, एनर्जी तर तिथेच राहणार आहे. ओके. काही प्रॉब्लेम नाही, मेहंदीने करा. आता तुम्ही मेहंदीने ओम काढला तर त्याची श्रद्धा राहणार आहे का तुमच्यावर? जर त्याच्या प्रती त्याची श्रद्धा असेल, जर तुम्ही ओमला मानतात, क्रॉसला मानतात, तुम्हाला वाटतं का बरं? आधी तर स्वतःला विचारा, मी ओम, क्रॉस असे धार्मिक सिम्बॉल जर मेहंदीने काढले तर बरे वाटतील का? जर मनाला वाटलं हा चांगली गोष्ट आहे, तर ते पण काढा, ते पण तेवढेच पवित्र आहेत. ओके. तर ह्या पद्धतीने तुम्ही त्याचा जप पण करू शकतात, 808520741. एखाद्याचा पैसे यायचे असेल, कॉल करायच्या आधी करून द्यायचं, ओके, त्याचा जप सारखा पण करू शकता. ओके. तर हे काय करतात, तुमच्या ऊर्जा क्षेत्रामध्ये व्हायब्रेशन सक्रिय करत असते. ओके. ह्या पद्धतीने करायचं आहे. ओके, ठीक आहे. तर त्याच्यानंतरून हे झालं. आता दुसरं, आता मला नेहमी एक मॅडमने परत नेहमीच क्वेश्चन करतात, एक मॅडमने परत केला, कुठल्या पेनाने कुठल्याही पेनाने काढा, काही प्रॉब्लेम. आता काल एका परत मॅडमने कॉल केला की सर, रेकी कुणाला फ्री देत नाही, तर तुम्ही एवढं कसं सगळं शिकवतात फ्रीमध्ये? तर बघा, डॉक्टर मिकाउसू यांचाही हा नियम आहे, रेकी फ्रीमध्ये शिकवायची नाही, कारण लोक मग टेकन फॉर ग्रांटेड घेतात, आणि काही ना काही एनर्जी एक्सचेंज व्हायलाच पाहिजे, आणि निसर्गाचा नियम आहे. ओके. तर मी काय शिकवतो बघा फ्री, याचं एक कारण आहे. कारण जर मी असं, तुम्ही माझ्याकडे इंस्टाग्राम, फेसबुकला ऍड बघून आले, जर मी तिथे लिहिलं असतं 3,000 फी, 2,000 फी, किंवा ऍटलिस्ट 100 रुपये फी, काही लिहिलं असतं, पण सगळ्या लोकांना त्या गोष्टी नाही जमत. ते फोन पे वापरणं, रजिस्टर करणं, काहींना विश्वास नसतो. फ्रीमध्ये काय होतं मग, जर मी असं केलं, डायरेक्ट तुम्हाला इथे आणलं, तर मग तुम्हाला त्या ऊर्जेपासून ऍटलिस्ट माहिती तरी होते, तुम्ही त्या फ्लो मध्ये तरी येतात. तसं केलं तर मग इतरांची तीही संधी हुकूनच जाते. म्हणून मी फ्रीमध्ये घेतो, बाकी काही नाही. दुसरं, एनर्जी एक्सचेंज होणं गरजेचं असतं. कारण बघा, मी तुम्हाला कुठली फी मागत नाही, क्लास फीच आहे, पण नाही तर बोलणार सर फी वगैरे मागतील, काही फी वगैरे नाही आहे. डोनेशन, दान, तुम्हाला तुमच्या मर्जीने, कारण तुम्ही माझ्याकडून शक्तिपात घेतलाय लेवल 1चा,
तर त्या ऊर्जा जाणवण्यासाठी एक एनर्जी ब्रह्मांडाचा नियम आहे, एनर्जी एक्सचेंज होण्यासाठी तुम्ही तुमच्या मर्जीने कितीही डोनेशन करू शकतात. ओके, म्हणजे असं नाही की जितकं तुमची क्षमता असेल त्या पद्धतीने करायचं आहे. ओके, तर किती येतात मला 555, 444, 999 कसे येतात तुम्हाला द्यायचं तर द्या, पण कंपल्सरी नाही आहे. ओके, बिलकुल ज्यांनाही एजेड व्यक्ती आहेत, फोन पे जीपे नसतं, मग ते बोलतात अरे अटकून गेलं सर असे बोलले, बिलकुल द्यायचं नाही, माझ्याकडून माफ आहे. हे डोनेशन बिलकुल कंपल्सरी नसतं. कारण मी स्वतः विपश्यनाला गेलो होतो, तर पहिल्यांदा गेलो, ते फ्रीच असतं, खायला प्यायला चांगलं देतात, राहायला सिंगल रूम, 10 दिवस पूर्ण माणूस रिलॅक्स, पण फी नसते. पण बोलतात जाताना द्यायचं तर द्या, जेणेकरून ही सर्व्हिस आम्हाला पुढच्यांना देता येईल, तुमच्यासारख्या इतरांचंही भलं होईल. तर मी फर्स्ट टाइम दिलं नव्हतं, मला वाटलं की यांच्याकडे असतं यांना काय द्यायचं, आणि तेव्हा माझ्याकडे खूप पैसे होते तरी मी दिलं नाही. मग मला त्याचा एवढा लाभ झाला नाही. मी परत बाकीचे परत एकदा गेलो, परत केलं विपश्यना, त्यावेळेस दिलं, आणि खरंच एकदा का एनर्जी एक्सचेंज झालं जीवनामध्ये खूप छान आलं. ओके, तर कंपल्सरी नाही आहे, द्यायचं तर द्या, अदरवाईज क्लास फ्रीच आहे, आणि याच्या पुढे पुढच्या बॅचेससाठी क्लास फ्रीज असणार आहे. ओके, तर ते तुमचं सर्वस्वी तुमच्यावर आहे. मी तुम्हाला नंतरून नंबर देऊन टाकेल. तरी पण मी तुम्हाला परत एकदा सांगतो, महत्वाचं असतं, दिलं तर दिलं, नाही तर काही प्रॉब्लेम नाही, क्लास फ्रीज आहे. तर बघा, संपूर्ण विश्वात काही मोफत मिळत नाही. प्रत्येक परिवर्तनासाठी काही ना काही ऊर्जा विनिमय आवश्यक असतो, आणि गुरु शिष्य परंपरा, प्राचीन भारतात गुरु शिष्य यांच्यात नातं आध्यात्मिक आणि पवित्र असे आत्ताही आहे. तर गुरु शिष्याला आयुष्य बदलणारे ज्ञान देतो, आणि शिष्य गुरुदक्षिणा देऊन आपले आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतो. आणि त्याच्यामुळे काय आहे, एनर्जी एक्सचेंज होण्यासाठी काय करायचं आहे, गुरुसेवेचे सबलीकरण, जेणेकरून आता मला तुम्हाला इथपर्यंत आणायला पैसे लागतात, तर ते ते पैसे इतरांसाठी वापरता येतील, जसं विपश्यनामध्ये आहे. तर विद्या नेहमीच दान म्हणून दिली जाते, तर द्यायचं तर द्या, अदरवाईज बिलकुल क्लास फ्री आहे. मी पहिल्या दिवशी सांगितलं कधी पैसे मागणार नाही, हे एक निसर्गाचा नियम असतो, कंप्लीट करायचं तर करा, अदरवाईज तुमची मर्जी. ओके, तर तुम्ही जर करायचंच असेल तर तुम्ही नंतरून मी तुम्हाला पाठवेल, संध्याकाळी पाठवेल, काही घाई नाहीये, मनात आलं तेव्हा करा, नाही तर नाही केलं तरी चालेल, पण निसर्गासाठी करणं गरजेचं आहे. तर संध्याकाळी तो व्हॉट्सअप नंबर किंवा QR कोड मी तुम्हाला पाठवून देईल. ओके, त्याची काही घाई नाहीये पैशाची. ओके, चालेल. तर सर्वांनी मला 5 दिवस ऐकून घेतलं, सहन केलं, त्यासाठी मी आपला खूप आभारी. आता कुणाला कसं वाटलं, काही प्रश्न आहे मला सगळे विचारू शकतो. ओके, कसं वाटलं खरंच, काही चेंजेस झाला का 5 दिवसामध्ये तुमच्यामध्ये, सगळं सांगा. आता तुम्ही बोलू शकतात, शेवटचा दिवस आहे, कोण कुणाला ओळख. हा, बोला अर्चना मॅम. अनम्यूट करा, अनम्यूट. आता जो हा सोमवारपासून क्लास आहे ना 2 आठवड्याचा, हा, मग त्याच्यानंतर पण अजून कोणते मास्टरी ग्रँड मास्टरी आहेत का 2 आठवड्यातच संपूर्ण? 2 आठवड्यामध्येच लेवल 2 लेवल 3 संपतात. त्याच्यानंतरची लेवल असते 4 ते शिक्षक लेवल आहे. तर टीचर होण्यासाठी तुम्हाला खूप साधना करायला लागते, मग तो वेगळा कोर्स असतो, त्याची फी 25,000 असते. माझ्याकडे चालू आहे एक बॅच, येता का ऍडमिशन घ्यायचं का? चालू आहे एक बॅच. येऊया, दुसरा, तसं काही नाही. हा, मग तुम्हाला लेवल 2 3 पण होईल, घ्यायचं तर. हम्म. ओके, तसं त्याची 25,000 फी आहे, भरा, आणि त्याला ऍडमिशन भेटून जाईल, मग तुमचे 5,000 रुपये वाचून जातील. ओके, मग डायरेक्ट तुम्हाला त्याच्यातच कव्हर होऊन जाईल, म्हणजे 25 प्लस जाईल. इन्स्टॉलमेंट तो किती दिवसाचा कोर्स आहे? तो एक एक दीड महिना, जोपर्यंत ते काय आहे, तुम्हाला टीचर जे मी करत आहे तेच तुम्हाला करायचं आहे, हा. दुसऱ्यांना शक्तिपात द्यायचं, हे करायचं, तेच आहे. तर तुम्ही त्याची 2 टप्प्यामध्ये फी भरू शकता. ओके, तो हम्म. सोमवारपासून, तो सोमवारी 9:30 ते 10:30 असतो, आणि आपला हा क्लास आहे लेवल 2 3 चा, सर्वांसाठी सांगतो. अशा 2 बॅच असतील, सकाळी 10 ते 11, संध्याकाळी 8 ते 9. ओके, लाईफ टाईम ऍक्सेस असणार आहे सर्वांना, कितीही बॅचेस रिपीट करा, एकदा हम्म. का आले तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस आहे, रोजच्या रेकॉर्डिंग, आणि कितीही बॅचेस करा, काहीच प्रॉब्लेम नाही, स्टुडंट येतच असतात 1-2 वर्षांपासून. ओके, आता आपल्याला आपल्या मिस्टर आता गावाला गेले असतात, त्यांना आपल्याला एनर्जी सोडायची असते, आपण सोडू शकत नाही का? ते लेवल 2 3 मध्ये, आता हो. कुठे लेवल 1 मध्ये, आणि 10%ने काय करणार ना, ते पुढे जाऊन तुमची उपचारक शक्ती वाढते तर करू शकता. ओके. ओके, थँक्यू सर. ओके, चला, अजून कुणाला काही बोलायचं आहे, कसं वाटलं, मेसेज मध्ये नाही, असं सांगा. आता आज काही शेवटचा दिवस आहे, जाणार, मग उद्यापासून मी नाहीये तुमच्या समोर, नशिबात असेल तर घेतलं ऍडमिशन तर भेटत जाईल,
हा बोला श्रद्धा मॅम. सर तुमचं सेक्शन खूप छान होतं. म्हणजे आहे पॉझिटिव्ह अप्रोच. माझ्यासोबत 2 दिवसात मध्ये चेंजेस झालेले आहे. म्हणजे माझ्याशी जी लोक हे होती ते पॉझिटिव्ह अप्रोच. माझे मिस्टर पण बोलले खरंच काय जादू तो नाही का काय म्हणजे रेकी सारखं तेच करते. आणि मी रोज वेळ काढून ऐकतच होते वेळात वेळ काढून. आणि सर तुम्ही ते 6 वाजता 10 मिनिटं हे केलं तेव्हा तुम्ही काय केलं? आम्ही तर कॉन्सन्ट्रेशनने ते शांत बसलेलो 6 वाजता. मग तुम्ही काय केलं? काय आहे हे? तेच तर ग्रँड मास्टरच्या स्टुडंटला शिकवायला लागतं ते, की कसं द्यायचं, अटोनमेंट कशी द्यायची, कसं कनेक्शन कारण करायचं. ती मोठी आता आम्ही प्रोसेस आहे. भरपूर लोक होतो, तुम्ही एकटे होते. आम्ही डोळे तेच बंद करून सिम्बॉल. समज देवाचं नाव किंवा तुम्ही जे रिकॉल केलं लहान म्हणजे दुसऱ्या दिवशी पण ते छोटे तुम्ही लहान असताना 10 वर्षात काय झालं ते पण एक रिअलाइज आहे. म्हणजे मी विचार केला मी ते विसरून पुढे जात होती, पण सरांनी मला पुन्हा बॅक नेलं. पण मी ते 26 सालात मी ते ठरवलंच होतं की ते सगळं सोडून द्यायचं, जे काय आपल्यासोबत वाईट गोष्टी सगळं काय झालेलं. पण तुमचं सेक्शन खूप छान आहे. मी पुढे इन फ्युचर मध्ये नक्की करेन तुमचा पुढचा कोर्स. आता मला सध्या होऊ शकत नाही आहे. आणि हे खरं आहे की दिल्याने वाढतं ही सत्यता आहे. तुम्ही फ्री मध्ये दिलं, तुमची सद्भावना आहे, तुम्हाला एवढ्या जणांचे पॉझिटिव्ह अप्रोच विशेष मिळणार आणि आम्ही माउथ पब्लिसिटी करणार. अरे असे सर आहेत ना, ते खूप छान शिकवतात. खरंच उपयोग झालेला. हे खरोखर आहे. चालेल थँक्यू सो आणि मच. सर ते 21 वेळा लिहायचं ते जे होईपर्यंत येल्लो बुक मध्ये. हो तसं लिहायचं आहे तुम्हाला, श्रद्धा पाहिजे आता त्याच्यात. माझे 3-4 विषय आहेत. म्हणजे माझा एक पैशाचा आहे की नाही माझा बिझनेस व्हावा. तसं नाही, तसं मग करा, पण 21 वेळेस लिहायची ती महत्वाची एकच विषय लिहा. तुम्ही सध्या एकावरच फोकस करा. ज्याच्यावर फोकस करतो तेच होतं, मग एनर्जी मॅनिप्युलेट होते, सगळीकडे जाते. सध्या जे महत्वाचं आहे तेच बघा. ओके. कारण माझे 3-4 टार्गेट आहे की ते मला आयुष्यात हवेच आहेत. म्हणजे माझ्या ग्रोथसाठी, मग मग बिझनेससाठी ते जे काय आहे. त्याच्यासाठी मग पुढे विश बॉक्स असतो. विश बॉक्स मध्ये एक संगती 10 लिहू शकतात. घरातील प्रत्येक सदस्याच्या 10-10 विश लिहू शकतात. कशा लिहायच्या ते सगळं मग ऍडव्हान्स लेवलला असतं. त्याच्यासाठीच ठीक आहे. ऍडव्हान्स मध्ये करू, इन हा हे फ्युचर काय नक्की सगळा करू माझा आणि डब्बा खूप खूप भरलाय. आभार. माझा पूर्ण डब्बा भरलाय. तर होतं ते कम्प्लीट आहे ते नंतर बघ. आणि होणार कसं होणार कनेक्ट होतं सकाळी सर्वांशी, तर सिम्बॉल्स बिना सिम्बॉलचं होऊच शकत नाही. त्याच्यात सिम्बॉल असतात कनेक्शनचे वगैरे, म्हणून होतं. मग तुमचंही एकदा सिम्बॉलशी कनेक्शन झालं, तुम्ही ते करू शकता. तर लेवल 2-3 मध्ये सिम्बॉल महत्वाचे असतात. ठीक आहे. इन फ्युचर करू. आणि सर खूप खूप तुमचे आभार, खूप धन्यवाद. हा बोला श्रद्धा मॅडम बोला. हा सर, मी आता बोलली तुमच्याशी. हा सर तुम्हीच होत्या ना, सॉरी. हा मीना मॅम बोला. करा अनम्यूटचं बटन. खाली मेसेज मध्ये नका नमस्ते लिहू, सर. वाचा. हा बोला सर. बोला नमस्ते बोला. सर. सर हरवलेली वस्तूसाठी ते पेंडुलम कसं वापरायचं? आता मी काल सांगितलं ना तुम्हाला, चार्ट बनवा, त्याला कॉल करा, त्या चार्टवर लिहा तुम्हाला कुठे कुठे शक्यता होते, तुम्ही कुठे कुठे गेले होते. तुम्ही मॉलमध्ये गेले होते, तुम्ही कपड्याच्या दुकानात गेले होते, त्यांची लिहा, ॲरो बनवा पेन्सिलने. मग शांत बसून त्याला विचारा, मग ते सांगेल 4 पैकी कुठल्या ठिकाणी गेला तो वगैरे. ओके. ते तुमचं चार्ट नाही बनवायचं ना? हा नाही, माझा तुम्ही जे चार्ट नाही, दाखव तुम्ही तुमचा स्वतःचा चार्ट बनवा. ओके. त्या चार्ट ओके. मध्ये पूर्ण माहिती, तुमचा चार्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना नक्की कुठं आहे ते. पण ओके. आपलं घरातली पेंडुलम बनवून केलं तर ते चालणार की तुमच्याकडून घ्यावा करून बघा, लागेल? प्रत्येकाच्या ऊर्जा पातळीवर असतं. तुमची एनर्जी चांगली असेल नक्की होईल, का नाही होणार. ओके. तुमचं लेफ्ट ओके. ब्रेन राईट ब्रेन बॅलन्स असेल तर नक्की होणार. ओके. करून बघा. ओके. ओके, थँक्यू सर. आणि मला पण पुढे जायचंय, पण थोड्या वेळाने विचारून मग करेल. हा चालेल, सर. काही काही प्रॉब्लेम. ओके. सर आपला खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. चलो और कोई. हाँ बोलो. सौरभ पाटील बोला. जेंट्स लोक काही हॅलो. बोलत नाही का? हा बोला हॅलो. मॅडम. हा बोला. हा हा सर, माझं नाव प्रभा पाटील आहे. हा अच्छा. हे मुलं हा मी बघत असते आपला कार्यक्रम. हम्म. असं वाटतंय सर की आमच्या जीवनाला आता नवीन दिशा मिळाली आहे. तर तुमचे आभार कसे मानावेत हेच कळत नाही. ऍक्च्युली आम्हाला पण पुढे कोर्स करायची इच्छा आहे. बघूया कसं जमतंय ते. पण ओके. आता तुम्ही जी माहिती दिलीत आज ह्या 4-5 दिवसात, तर असं वाटतंय की आपल्या आता जीवनाला आपल्याला खरंच आता काहीतरी आपण करून दाखवावं. म्हणजे इतकी एनर्जी आमच्यामध्ये आलेली आहे. असेच आशीर्वाद असू दे आपले. बस थँक्यू थँक्यू सो मच. चला.
बघा खरंच रेकी खूप छान आहे. मी पण आधी आलो जरा मला पण असंच वाटायचं. मी खूप मला काही विश्वासच नव्हता. तर जीवनामध्ये खूप चेंजेस येतात, फॅमिलीमध्ये चेंजेस येतात, पूर्ण कुटुंबामध्ये चेंजेस येतात. तर करा नक्की. दिलाय परमेश्वराने तर घ्यायला पाहिजे. ओके. हा जेंट्स लोकांना कोणाला बोलायचं नसतं का? खूप लाजतात. नेहमी लेडीज लोकच बोलतात. हा बोला माधुरी मॅडम. दाबा ते बटन. नाही दाबा दाबा ते बटन. नाही आलं. हं. नाही आला नंतर करा ट्राय करा. राजश्री मॅडम बोला. राजश्री पाटकर. अहो माधुरी मॅडम आवाज येत नाही तुमचा. तुम्ही बोलतायत पण सर काहीच ऐकू येत नाही. हा हा आलं का आता? एक मिनिट थांबा राजश्री मॅम. हा बोला माधुरी मॅम बोला. मी विपश्यना पण केलेली आहे आणि मला सप्तचक्र म्हणजे 7 चक्र पण हे कशी करायची सगळं माहिती होतं. पण तुम्ही जी दिलेली माहिती किंवा तुम्ही जे दिलेलं ज्ञान आहे ते अधिक खोलवर मला वाटलं आणि त्याचा मला जास्त उपयोग होईल. कारण माझं आता वय जवळजवळ 77-78 वय आहे. या वयामध्ये आता आपली बरं शरीर प्रकृती व्यवस्थित राहावी आणि आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये. म्हणजे मला माझ्या मुलं वाटतं तू स्वतःची काळजी घे एवढंच कर बाकी काही करू नको घरामध्ये. तर तुमच्या ह्या सगळ्या शिक्षणा म्हणजे आता जे काही सांगितलं आहे त्याच्यामुळे मला खूपच बरं वाटायला लागलं आहे. आणि काय म्हणायचं की आता असं वाटत होतं की जाऊ दे आता काय आता आपलं मरण जवळ आलेलं आहे दुसरं काय आता आपल्या आयुष्यात. पण तरी तुम्ही जे काही शिकवलंय त्यामुळे आणखीन जी जगण्याची अशी उत्स्फूर्तपणा असा आलेला आहे. आणि माझा जो भाचा आहे भाज त्यांची आमची 2-3-4 दुकानं आहेत नाशिकला. त्यांना तुम्हाला भेटायचे आहेत, त्यांना कोर्सेस करायचे आहेत. सांगेल तर माझं मला ऑफिस आहे पत्ता भेटू शकतात. सांगा मला तुम्ही पाठवेल ऍड्रेस. ऑफिस इंदिरानगरला नाही त्यांचं दुकान आहे. माझं गोविंदनगरला ऑफिस आहे. जवळच आहे इंदिरानगर इथून. अच्छा, सांगेल. बरं बरं. आणि अनुपम वॉच कंपनी घड्याळाचं दुकान आहे तर ते येऊन तुम्हाला भेटणार आहेत. मी त्यांना ओके सांगितले त्यांना कोर्स प्रत्यक्ष येऊन करायचा असं ते म्हणाले. ओके. चालेल चालेल त्यांच्या करा. वेळ त्यांच्या वेळेनुसार कारण तुमच्या वेळेप्रमाणे त्यांना जमत नाही कोर्स करायला. हो हो चालेल चालेल ठीक. जरी जरी फ्री असलं ऑनलाईन असलं तरी त्यांच्या बिझनेस असल्यामुळे जमत नाहीये. ते तुम्हाला प्रत्यक्ष येऊन भेटतील. तुमचा नंबर ओके. हा जो तुम्ही नंबर दिला त्या नंबरवर तो हो नंबर पाठवून द्या त्यांना. हो हं? करू शकतो. कारण मला नोट्स नाही मिळालेल्या. पाठवून देईल मी. काहींना आलेत ओके काहींना नाही आले. ओके. थँक्यू मॅडम. करा ते. चला हा राजश्री मॅडम बोला. तर पहिलं थँक्यू तुम्हाला. आणि दुसरं म्हणजे मला क्लास करायचा आहे सोमवारपासून, पण तो किती दिवसाचा आहे? बघा सोमवार ते शुक्रवार असतो. मग शनिवार रविवार सुट्टी. परत पुढचा सोमवार ते शुक्रवार असे 10 दिवसाचा कोर्स असतो. 10 दिवसाचा आहे का? हा ओके थँक्यू. आणि मला नोट्स आल्या नाहीयेत. येऊन जातील. सर्वांनाच नाही आले. आणि ज्यांनी मेसेज लेट केला त्यांना नंतर येऊन नाही, जातील. मेसेज काल सकाळी 11:30लाच पाठवला. ठीक आहे ठीक आहे येऊन जाईल काही प्रॉब्लेम. हा आणि सर ते हे पेमेंट कसं करायचं ते मी पाठवा मला. पाठवेल डिटेल्स पाठवेल तुम्हाला. ओके 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 थँक्यू. ओके. ज्योत्स्ना मॅम बोला. हॅलो हा बोला मॅम. सर, मला ते नाही का थोडं डबल जर आपल्याला शिकायचं असेल तर डबल म्हणजे कसं? ही आता फ्री झालं कारण की मी बाहेर गावी आलेली आहे त्याच्यामुळे ते मग थोडस तुम्ही त्या ग्रुपला जॉईन व्हा. परत लिंक येईल तुम्हाला. कधी कोर्स असेल समजून जातं. मग त्याला जॉईन करा परत. जॉईन कसं करायचं आता डबल. ते ते ग्रुपवर मेसेज येत असतो. तिथे माहिती दिलेली असते. इन्स्ट्रक्शन असतात. ओके आणि मला हे आणखी ते सोमवारपासून ते असं म्हणजे करायची इच्छा आहे. हा मग तेही करा ना तुम्ही. त्याचाही लाईफ टाईम ऍक्सेस आहे. कधी एखादा दिवस चुकला आपण कुठे गेलो तरी त्याची रेकॉर्डिंग असते आणि तुम्ही परत परत कितीही करा. वर्षभर आले तरी मला फरक नसतो. तो लाईफ टाईम ऍक्सेस असतो. ओके हो का? तुम्ही खूप सुंदर शिकवलं आणि खूप म्हणजे असं जरी माझं असं म्हणजे मन इकडे तिकडे आहे पण तरी ते होऊन राहिलं असं जे काय ते करत आहे ते. नक्की नक्की. ओके हं, ठीक. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. चलो और कोई झालं राजश्री. आता कोण आहे? विवो कोण आहे विवो नावाने? हा बोला. गेले वाटतं. चला ठीक आहे. आता मी थोडे मेसेज बघून घेतो. प्रत्यक्ष कोर्स करता येतो का? प्रत्यक्ष करता येतो पण सरळ सांगितलं का मग आपण सांगितलेलं विसरतो. ऑनलाईन कधी पण परवडतं थोडंसं. मी पण ऑनलाईनच केलं.
आता बोलायचे आहे हँड रेज करा, तर मला इथून नाही समजणार ना कसं करायचं. थांबा, मी अनम्यूट करतो सर्वांना ज्यांना बोलायचं. 1 मिनिट, 1 मिनिट. तुम्हीच अनम्यूट करून द्या. 1 मिनिट. हा, बोला, काय बोलायचं अनम्यूट करून घ्या. होणार, कोणाला बोलायचं होतं? हॅलो सर. हा, बोला सर, बोला. तुमची जर समजा आमचे एक रिलेटिव्ह आहे पुण्यामध्ये, तुमची जर ट्रीटमेंट हवी असेल तर तुमच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं का? हा, करू शकतात. ते माझ्या बंधूंचे चिरंजीव डॉक्टरच आहेत पुण्यामध्ये, परंतु ते जरा कौटुंबिक याच्या त्याच्यातून ते कुटुंब आजारीच असतं जास्त करून. तर तुमचा जर सल्ला घ्यायचा असेल तर तुमच्याकडे यावं लागेल का तिथं याला गोविंदनगरला? नाही, फोन करा तुम्ही मला, मी गाईड करेल. ओके, नंतर मला कॉल करा, मला फोन. ओके सर, थँक्यू सर. सर. हा, बोला मॅडम. हा, म्हटलं हा, बोला. थांबा, ते विवो नावाने कोण आहे ना, थांबा. हा मॅडम, तुम्ही हा, बोला. नमस्कार सर. नमस्कार. मी नुकतीच आता 30 तारखेला रिटायर झाले शिक्षिका. तर तुमचा ऑनलाईन कोर्स बघितल्यावर मला खूपच बरं वाटलं आणि काहीतरी पुन्हा एकदा शिकायची इच्छा झाली. आणि खूप खूप तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार. कोर्स कधी कोण फुकट शिकवत नाही, थोडे भरा म्हणून सांगतात. तुम्ही प्रथमतः पहिली अशी व्यक्ती आहात की कोर्स पहिलं शिकवलं आणि नंतर जी काही दक्षिणा देणार आहात ती द्या असं म्हटलं. आणि याच्यातच असं माझं मन अक्षरशः माझ्या अंगावर शहारे आलेत. खरं तर खूपच तुमचे धन्यवाद. मी रेकी मला शिकायची होती, पण मी पैसे कसे देऊ आणि मला शिकता येईल का, हा माझा मोठा प्रश्न होता. मी आत्मसात मला जमेल का, हा माझी शंका होती पहिल्यापासून. पण आता मला कळलं की मी खरोखर मला शिकता येईल. मला स्वतः म्हणजे म्हणतो ना आपण की आत्मसात करणं, ते सुद्धा मला कळलं. ते डाउजिंग जे म्हणत होतात तुम्ही, पेडुझम काय आहे ते सुद्धा मला जमलं काल. आणि 2 दिवस झाले मला बोलायचा प्रयत्न करते, पण माझ्या इथून काही ऍक्च्युली बघायला गेलं तर मला ऑनलाईन फार कमी येतं. प्रत्यक्षात बोलणं जास्त आहे, पण ऑनलाईन कमी असल्यामुळे मला बोलता सगळं आलं नाही. काळच असत आहे डोक्याला. नाही, ते- कसं दिसतं आणि त्याला? म्हणून खूपच तुमचे धन्यवाद. मला कोर्स करायचा आहे सर तुमच्याकडे. मी तुम्हाला तर सांगतो, मला माझ्याकडे तुम्ही वयाचं बंधन नका घालू. माझ्याकडे 60 वर्षांच्या लेडीज आहेत पुण्याच्या, त्या ग्रँड मास्टर झाल्या माझ्याकडून. आज पुण्यात त्यांचं स्वतःचं हिलिंग सेंटर आहे. ते आता फक्त तिथे स्वतः कमवतात रिटायरमेंट नंतरून. फक्त माझी एकच इच्छा आहे तुमच्याकडे. मला जेव्हा जेव्हा समजणार नाही तेव्हा तेव्हा मात्र मी तुम्हाला विचारणार. नक्की. धन्यवाद सर, तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद सर. थँक्यू. हा सर. हा, बोला मॅडम. मला पण सोमवारपासून क्लास जॉईन करायचा आहे. 1 मिनिट थांबा बरं का, फक्त आता त्या मॅडमला जस्ट पिन मध्ये त्यांनाच बोलू द्या. हा, बोला मॅडम. हा सर, म्हटलं मी ना सोमवारपासून जॉईन करते क्लास. तर मग ती फी कशावर भरायची आता? मी तुम्हाला पाठवेल, संध्याकाळी भेटून जाईल सगळं. घाई करून संध्याकाळी देतो डिटेल तुम्हाला. नाही तर मला मेसेज करा, आत्ताच पाठवा स्कॅनर, तर मी पाठवून देईन. हा सर, किंवा मग मी उद्या नाशिकला येणार आहे, तर शनिवारी कंपल्सरी बंद असतं का ऑफिस? हा, बंद असतं. बरं. नाही तर मग मी Online उद्या येणार. ऑनलाईन भरू का? बरं. ठीक आहे. काय होतं, मला ऑनलाईन नाही, मग मला ना शेजारी वगैरे कुणाला तरी सांगावं लागतं भरा म्हणून. चालेल, बघूया. ठीक आहे. हा. ठीक आहे. हा, अजून कुणाला काही बोलायचं होतं? हा, कुणी आहे का? हॅलो. हा, बोला. हॅलो. हा, बोला. हा सर, माझा आवाज येतोय तुम्हाला? हा, येतोय. हा सर, माझी व्हिडिओ चालू नाहीये. हा, ठीक आहे. हॅलो. हा, बोला ना. माझा जरा एक नाजूक प्रश्न आहे. माझं एज 59 आहे. माझ्या मिस्टरांचं 63 आहे. सध्या आम्ही तर घरीच आहोत. आणि अर्निंग सोर्स म्हटलं तर माझा मुलगा पण म्हणजे असाच प्रायव्हेट जॉबमध्ये जातोय. तर आर्थिक अडचण असतेच आम्हाला नेहमी. तर त्यासाठी मला काय करावं लागेल? सध्या मी तुम्हाला ऍफर्मेशन सांगितले ना, ते वाचा. ओके.
झिबू सिम्बॉल्स आहे सांगितले ते काढा. ओके. बाकी बघा ते सगळं पुढच्या लेवलला जरा जास्त सांगितलं जातं. आता मी लेवल 1 मध्ये अजून काय बरोबर. काय सांगणार तुम्हाला, बरोबर. बरोबर. तर ते तसं सांगितलं जातं. पुढे जाऊन तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकता. आता वयाचं कुणीच सांगतो कारण नका देऊ. माझ्या 60 वर्ष 55 वर्ष अशा ग्रँड मास्टरच्या स्टुडंट आहेत. ते आता स्वतःचा बिझनेस करत आहे, हा सर, आवड मेडिटेशन तर आहेच करायची. मग ते स्वतः करतात. ते कुणालाच पैसे मागत नाही. घरच्या घरी जरी ऑनलाईन नाही आलं ते घरी स्टुडंट्स येतात, त्यांना घरी ऑफलाईन शिकवतात आणि ऑफलाईनला तर जास्त पैसे भेटतात ऑनलाईन पेक्षा. त्यांचं काही ना काही चालू आहे. अगदी आयुष्याच्या 80-90 पर्यंत त्यांना काही टेन्शन नाही. आता एकदा शिकून घेतलं आता ते करत आहे. तसंच आहे. तर तुम्ही वयाचं काही ऑफलाईन क्लास घेता का? ऑफलाईन? मी ऑफलाईन नाही घेत, ऑनलाईन घेतो. पण तुम्हाला शिकवतो मी ऑफलाईन कसं घ्यायचं. ओके. अच्छा, ठीक आहे. हा सर. सर, मला एक विचारायचं होतं, जर आमच्या घरात एखादी आजारी व्यक्ती असेल, तर आता आम्ही तर त्यांना हिलिंग नाही देऊ शकत, तर आपण देऊ शकाल का? तुम्ही मला फोन करा, मी नंतर तुम्हाला गाईड करेल. ओके. ओके, चालेल चालेल सर. थँक्यू सर. धन्यवाद. बोला, वंदना बोराडे मॅडम बोला. बोला बोला. हा सर, नमस्कार. नमस्कार. तुमचं मला ना हा शब्द पहिला मी कधी ऐकलाच नव्हता आणि कधी म्हणजे असं असतं ते पण माहित नव्हतं, काहीच नाही. मी म्हणलं बघूया तरी काहीतरी नवीन असेल म्हणून मी जॉईन केलं, पण खूप छान वाटलं आणि मी सतत आजारी असते सर. याच्यावर असं मी नाही माझं बोलायचं, असं नाही बोलायचं. मी तथास्तू बोलेल. बोलायचं मी नेहमी निरोगीच असते, आधी असायची तशी, आता निरोगी असते. नाही तर आता तथास्तू बोलेल मी. आता मी तुमचं लेक्चर ऐकलं ना, आता सतत हेच म्हणणार मी तथास्तू मी चांगली आहे आणि म्हणजे असं खूप पॉझिटिव्ह म्हणजे असं चांगलं घेणार आणि मला पुढचं हे सर मला ना हे तुमचं लेक्चर आहे ना परत करायचंय, कारण अर्ध डोक्यात शिरलं ना अर्ध डोक्यावरनं गेलं, असं काहीतरी झालेलं आहे. चालेल, कारण मी कधी परत ऑनलाईन केलंच नाही ना, मी परत करा. पहिल्यांदाच नाही हे तर करते असं. चालेल चालेल, काही प्रॉब्लेम नाही. परत करा, रेकॉर्डिंग बघा. युट्यूबवर सगळ्या हा. रेकॉर्डिंग आहे, सारख्या सारख्या बघा. आणि सर पैसे कसे पाठवायचे तुम्हाला असे? तुम्हाला मी हे बघा, तुम्हाला कुणाला काय असेल ना, जर फोन पे जीपे जर माहिती असेल तर तो नंबर आहे, त्याच्यावर करू शकतात तुम्ही. अदरवाईज मी हा. तुम्हाला QR कोड पाठवू, तुम्ही मला हे पाठवा, मेसेज करा, मी तुम्हाला पाठवेल. ओके. QR कोड किंवा नंबर पाठवेल. ते घाई करू नका, काही चुकलं वगैरे तर तुमच्या पैशाला प्रॉब्लेम. ओके. मी हा सर, धन्यवाद. पाठवेल. चालेल चालेल. ठीक आहे. ठीक आहे. अजून कुणाला बोलायचं आहे का की झालं? तर मी हा, बोला. भारती. हा, बोला मॅडम. माझा अर्ध डोक्यावरनं गेलं, अर्ध डोक्यावरनं नंतर सुक्त पण रेकॉर्डिंग मिळणार का त्याच्यावर, या ग्रुपवरती? कुठलं? आता पाठवलाय ना तुम्ही, जॉईन करा म्हणून, त्या ग्रुपवरती येणार का? हा, ग्रुपवर येणार. ओके. आणि सर खूप आराम मिळाला सुजोग मुळे. सुजोगला होते ना तुम्ही? हो होते, आणि त्यातून खूप फायदा झाला मला, म्हणजे माझं पूर्ण थांबलं आता. बघा, मी तुम्हाला तेच सांगतो, आले ना मी काही ना काही फ्री देत असतो. तर हो मॅडमला सर. मी सुजोग सांगितलं पण नाही शिकवणार आहे. असंच एक दिवस बोललो तुम्हाला सुजोग शिकवून देतो, आणि पैसे पण नाही घेतले. अगदी अशा हातावर उपचार. तर खूप छान काम करतं ते. कलर फायदा झाला सर, खूप दिवस त्रास होत होता, थांबला त्याच्यामुळं. खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही मला मेसेज लिहून पाठवा, म्हणजे मी त्या सुजोगच्या ग्रुपमध्ये टाकेल. कारण मी परत फ्री नाही, त्याचे मी फ्री नाही शिकवणार, मी 5,000 रुपये चार्ज घेणार आहे. हो ना सर, खूप उपयोगी येतो. खूप उपयोगी येतं. घरच्या घरी डॉक्टरची गरज नाहीये. हो, मग काय. थँक्यू सर. थँक्यू. चला, ठीक आहे. चला मग, सर्वांनी मला ऐकून घेतलं, ज्यांनी मेसेज पण केले तुमचे पण धन्यवाद. सगळ्यांचं नाही वाचणं शक्य होत. ओके. चला, ठीक आहे. सर्वांनी मला 5 दिवस ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. नशिबात असेल तर परत भेटूया, अदरवाईज तुमच्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. ओके. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या इन ऍडव्हान्स हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.